तर आताच्या ह्या जनरेशन विषयी आपण जे बोलतोय, तर आता जसे ट्रेंड बदलतात तसे यांचे रिलेशनशिपचे पण ट्रेंड बदलतात. घोस्टिंग, बेंचिंग, सिच्युएशनशिप. तर काय आहे ह्या मागे आजच्या तरुण मुलांची मानसिकता? सिच्युएशनशिप याच्या आधीही नव्हती असं नाही, पण त्या संज्ञा वेगळ्या होत्या. पण या सिच्युएशनशिपमध्ये होतंय काय, तुझा काउंट किती, माझा बॉडी काउंट किती, इथंपर्यंत गोष्टी यायला लागलेत. लॅट नावाची एक कन्सेप्ट आली आता. म्हणजे लॅट नावाची कन्सेप्ट अशी आहे, तुम्ही लग्न करायचं पण एकत्र नाही राहायचं नवरा बायको. मी माझं मी राहणार, तू तुझं तू राहा. कुठलंही रिलेशनशिप घ्या, एक जण सिरियस असतोच आणि त्रास त्यालाच होतो. तोच फसतो बिचारा जो सिरियस आहे. कमिटमेंट का नाही राहत आहे, कारण ऑप्शन्स एवढे अवेलेबल झालेत ना. मला कमिटमेंट का द्यायची नसते, अजून चांगला ऑप्शन मिळाला तर. तुम्हाला पटणार नाही सर, गुगल पे फोनपेला जाऊन चॅट करायचं चालू. खूप खूप स्वागत विष्णू सर, आज आमच्या एपिसोडमध्ये आल्याबद्दल. सुरुवात करू आपण प्रश्नांची. सुरुवात माझा पहिला प्रश्न, कॉलेजचं आपण जे म्हणतो पहिलं प्रेम, पहिली धडधड, की हा आला ती आली, दोघांची झाली नजरानजर, लव्ह एट फर्स्ट साईट. पण खरोखर काही लव्ह एट फर्स्ट साईट असते, खरोखर काय प्रेम असतं, काय ओन्ली इन्फॅच्युएशन, अट्रॅक्शन, नक्की हे असतं काय? बरोबर. आपल्याकडे एक फेमस सॉन्ग आहे, पहिली नजर में दिल दीवाना हो गया वगैरे, लव्ह ॲट फर्स्ट साईटचं. गोष्ट कशी आहे, प्रेमाची सुरुवात ऑब्वियस आहे. कुणी त्याला म्हणेल की फक्त दिसणं मॅटर करत नाही वगैरे, तर दिसणं मॅटर करतं, प्रत्येकाला करतं, आणि ती सुरुवातच तिथून होते. मला आधी स्वभाव नसतो माहिती समोरच्या व्यक्तीचा की आणि मग मी त्याच्या प्रेमात पडला, असं नाही होत. कुठेतरी दिसायला असतं, दिसण्याचं अट्रॅक्शन असतं, काही गोष्टी असतात, किंवा त्या व्यक्ती, मग आता कॉलेजचं म्हटला तरी कुणीतरी खूप स्पोर्टमध्ये खूप चांगलं आहे किंवा गॅदरिंगमध्ये खूप चांगलं काही करतो आहे, अशातून ते अट्रॅक्शन सुरू होतात. आणि मुलींचं मोस्ट ऑफ दी दिसण्यावरूनच मुलं मग मुलींकडे अट्रॅक्ट होतात. मग अट्रॅक्ट होणं हे ठीक आहे, पण मग ते प्रेम कधी म्हणू? पहिली नजर में दिल दिवाना झाला आहे, तो दुसऱ्या नजरेत पण राहणार आहे का? तिसऱ्या नजरेत पण राहणार आहे का? फर्स्ट इयरला होता तो सेकंड इयरला राहणार आहे का? कारण नजर दुसऱ्यावरती वळणार आहे, त्याच्यावरती कुठेतरी प्रेम असतं. सो पहिलं असतं ते अट्रॅक्शनच असतं, असं नाही, कारण ती सुरुवातच नाही आहे झाली आहे. ओके, मग तर मला तो व्यक्ती समजणारच कसं आहे, की मग त्याच्या स्वभावावरती प्रेम झालं, त्याच्या वागण्यावरती प्रेम झालं, तर हे सुरुवातीचं तरी अट्रॅक्शनच असतं. आणि आत्ता म्हणाल सगळ्या जेनजी आणि ह्याच्यामध्ये, तर मग ते प्युअर ज्याला लव्ह म्हणू ते खूप उशिरा होत नाही, ती लोक करत नाहीत प्युअर लव्ह, असं म्हणणार नाही मी. पुन्हा त्यांच्या वेगळ्या कमेंट्स यायला लागतील व्हिडिओला. पण ते आहे ना, जनरेशन गॅप म्हणतो तसं, ते जनरेशन वाईज वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडत जात आहेत. थोडक्यात म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट हा कन्सेप्ट जरा न पचण्यासारखा आहे. कारण म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट ओके आहे, पण त्याला आपण प्रेमाची संज्ञा देणं इतकं नाही. बघ, मी एक महिनाभर आपण छान होतो, एका वर्कशॉपला होतो आणि मला प्रेम झालं, नाही होत यार. म्हणजे फर्स्ट साईट मध्ये कुछ कुछ होता है इथपर्यंत, त्याच्या पुढे जात नाही. कुछ कुछ होता है, ते कुछ कुछ होत आहे, ते कायम कुछ कुछ होत राहिलं पाहिजे. नाही तर मग ते सुरुवातीला झालं आणि नंतर गेलं तर मग ते प्युअर अट्रॅक्शन राहतं. ग्रेट. तर आताच्या ह्या जनरेशन विषयी आपण जे बोलतोय, तर आता जसे ट्रेंड बदलतात, म्हणजे जसे कपड्यांचे, कलर्सचे, त्या फॅशनचे ट्रेंड बदलत आहेत, तसे यांचे रिलेशनशिपचे पण ट्रेंड बदलत आहेत. म्हणजे काही वर्ड्स आता आम्ही नवीन शिकतोय. घोस्टिंग म्हणजे कोणीही एक्सप्लेनेशन न देता अचानक सगळे संबंध, कम्युनिकेशन थांबवायचे. बेंचिंग, सिच्युएशनशिप म्हणजे एक रोमॅन्टिक किंवा इंटिमेट संबंध ज्याला क्लिअर लेबल्स, कमिटमेंट किंवा लॉंग टर्म डेफिनेशन नसते. तर काय आहे ह्या मागे आजच्या तरुण मुलांची मानसिकता? म्हणजे जस्ट टू फॉलो द ट्रेंड, की खरंच त्याच्यात त्यांचं काही आहे का? काय करतात का एक्झॅक्टली हे लोक? कसं आहे, सिच्युएशनशिप याच्या आधीही नव्हती असं नाही, पण त्या संज्ञा वेगळ्या होत्या. लेट्स लाईक, ह्याच्या आधी काही अफेअर्स व्हायची नाहीत असं नाही, पण ह्या सोशल मीडियाने काय झालं, ते खूप समोर यायला लागलं सगळं, किंवा सोपं झालंय. मला एक जनरेशन मागचा विचार करायचा झाला तर मला अफेअर करायचं होतं ते माझ्या सिटीमध्ये, माझ्या गावामध्ये, बाहेर जाऊन अफेअर करणं. आता काय झालं की सगळं जग जवळ आलंय, बिकॉज ऑफ सोशल मीडिया.
आणि त्याच्यामुळे काय होतं, सिच्युएशनशिपचा अर्थ असा होतो थोडक्यात. आता मी जर जुन्या काळातलं म्हटलं तर समजा अफेअर आहे कुणाचं तरी, आणि ते अफेअर आहे त्यांना ते लपून छपून वापरायचं. ऑब्वियस आहे अफेअर आहे, लपून छपूनच करणार आहेत. तर मग त्यांचं असं असतं की तिलाही माहिती आहे ह्याला काही फ्युचर नाही आहे, ह्यालाही माहिती आहे फ्युचर नाही, आपली आपली फॅमिलीच्या व्हॅल्यूज, सोशल व्हॅल्यूज सांभाळून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. मग ह्याला सिच्युएशनशिपच नाव देऊ ना. फक्त आता ठीक आहे, ते जेनजीच्या माथ्यावरती जास्त मारलं जातं आहे बिकॉज ऑफ हे सोशल मीडियानी ह्याच्यामुळे होतं आहे. पण या सिच्युएशनशिपमध्ये होतं आहे काय, मग अगदी तुझा काउंट किती, माझा बॉडी काउंट किती, इथंपर्यंत गोष्टी यायला लागलेत. आणि ठीक आहे, काळानुसार बदलायला पाहिजे, ठीक आहे, पण अजूनही यार आपण भारतामध्ये राहतो आणि आपल्याकडे हातात हात, आता आपण सुरुवात केली नमस्कार करून, तर हातात हात घेणं सुद्धा थोडंसं कितीही म्हटलं वरच्या कल्चर तरी आपल्याला ते अवघड जातं. आणि मग हे बॉडी काउंट आणि ह्या गोष्टी खूप पुढे जात आहेत. त्याच्यामुळे सिच्युएशनशिप असेल, घोस्टिंग असेल, ह्या गोष्टी कशा होतात, मग काय काय असे प्रकार आहेत. नावं वेगळी वेगळी दिली आहेत. काही नावं तरी मला वाटतं ते मला पाठ करणं अवघड आहे. कारण तुम्हाला काय वाटणार सगळ्यांना की हा रिलेशनशिप कोच आहे म्हणजे याला चला घोस्टिंग माहिती आहे, सिच्युएशनशिप. आता मला माहिती आहे कारण मी थोडंसं मिडलला पडतो जेनझी आणि पुढच्या सगळ्यांसाठी, त्यामुळे ते माहिती होऊन जातं. पण त्या आपल्यालाही काही गोष्टी माहिती नसतात. ते घडतंय काय माहिती आहे, पण त्या संज्ञा कोण आणतं, कुठून देतं. ते लॅट नावाची एक कन्सेप्ट आली आता. म्हणजे लॅट म्हणजे लिव्हिंग अपार्ट टुगेदर. नेमका अर्थ काय? एक कमिटेड कपल जे संबंधात आहेत पण जाणीवपूर्वक वेगवेगळ्या घरात राहणे पसंत करतात. ते लॅट नावाची कन्सेप्ट अशी आहे की तुम्ही लग्न करायचं, लग्न केलं तुम्ही, पण एकत्र नाही राहायचं नवरा बायकोनी. मी माझं मी राहणार, तू तुझं तू राहा. मग कधी फॅमिलीचं काही फंक्शन आलं एकत्र आलं, कधीतरी विकेंडला भेटलो, चला फिजिकल झालं, मग मी माझ्या घरी, तू तुझ्या घरी. मग लग्न कशाला करायचं? हे लॅट मी ज्यावेळेस एक्सप्लेन केलं माझ्या रीलमध्ये तेव्हा खाली सगळ्यांचं तेच होतं की ते लॅटला लात मारली पाहिजे. प्रचंड सुरू आहे. मग ह्या कन्सेप्ट ज्या येत आहेत ना, आता तुम्ही तरी सिच्युएशनशिप आता सगळ्यांना माहिती झाली आहे, घोस्टिंग माहिती झालं आहे, पण आता हे तरी चांगलं आहे की मी लॅटवरचा व्हिडिओ जेव्हा केला, LAT लॅट असा आहे, तर त्याच्यावरती व्हिडिओ केला तर बऱ्याचपैकी लोक अवेअर नव्हते. म्हटलं ठीक आहे बाबा, पण तरी चांगली आहे. पण आता ती पाश्चिमात्य देशातली यायला आपल्याकडे वेळ नाही लागत. चांगलं आपण लगेच घेत नाही, पण या गोष्टी लगेच घेत बसतो. आणि त्या व्हिडिओच्या जर कमेंट्स बघितल्या, म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला एक जनरल स्टडी येतो की 20% पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत, चांगलं आहे म्हणतात. हो, ते त्याच एजचे लोक असतील म्हणणारी पॉझिटिव्ह, म्हणजे ज्या थोडे वयाने मोठे असणारे त्यांना एक कन्सेप्ट नक्कीच आवडणार नाही. मला नाही पर्सनली आवडली, पण त्याला हो म्हणणारे ठीक आहे की, पण हा छान आहे, मला हेच पाहिजे, हेच परफेक्ट आहे, असे म्हणणारे कमेंट्स त्याला आहेत. हो हो. पण हे आपण बघतो, म्हणजे माझ्या पण अशा जवळच्या ओळखीतले आहेत की ती मुलगी एका वेगळ्या देशात काम करते खूप वर्षांपासून, तिचा नवरा इथे इंडियामध्ये किंवा तो अजून कुठल्या तरी दुसऱ्या देशात आहे. मग त्यांची मुलं आईवडिलांच्याकडे भारतात, मग ते कधीतरी एकत्र येणार आणि फॉर इयर्स दिस इज गोईंग ऑन आणि कुठेही त्याला असं एकत्र येणं नाही, बट दे आर स्टील हजबंड वाईफ ऑफ इच अदर. काय चाललंय हेच कळत नाही. माझ्याकडे एक केस आहे, आता अगेन आपण कुणाचा उल्लेख नको करूया, प्रत्येकाची प्रायव्हसी आहे. तर ते सेम आता तुम्ही जे सांगितलं तसंच आहे की त्यांनी लव्ह मॅरेज केलं, कॉलेजमध्ये 2-3 वर्ष एकमेकांना ओळखत होते, लव्ह मॅरेज केलं आणि त्यात मग सेट व्हायचं म्हणून तो काहीतरी सौदीला वगैरे कुठेतरी जॉब करतो. तो 8 वर्ष बाहेर आहे. त्याची जी बायको आहे ती तिच्या माहेरीच राहते आणि आता त्यांना एक मुलगा पण आहे. तो वर्षातून एकदा 8-10 दिवस काढून येतो आणि आता ते 8 वर्षानंतर त्याचा बिझनेसमध्ये कोविडमध्ये काहीतरी लॉस झाला, तो पुन्हा आला इंडियामध्ये. ती केस सोडवताना माझं तरी एवढं हे झालेलं आणि तो पुन्हा इंडियामध्ये आला आणि आता त्यांच्यामध्ये एवढ्या लेवलला वाद चालू आहेत. हो, लव्ह मॅरेज केलं आहे, मग तुम्ही एकमेकांच्या सहमतीनेच केलं, तुम्ही बघून, असं नाही की घरच्यांनी कुणीतरी केलं आहे आणि मग ते मला वाईब्स मॅच होत नाहीत. तुम्ही लव्ह मॅरेज केलं, पण ते 8 वर्षाचा डिस्टन्स आणि एकत्र राहणंच नाही आणि आता त्या गोष्टी पटत नाहीत एकमेकांच्या, एवढ्या लेवलला गेले. मग तिचं असं झालं की तिला आता आईकडेच राहायचंय. मग हे काय होतं ह्याच्यातनं, तुम्ही गेला सेटलमेंटच्या व्याख्या, मॅडम स्वतः चांगल्या ठिकाणी जॉब करतायत, यांचा बिझनेस होता,
पण मग या सगळ्यांना काय तर त्या मॅडमचं स्टेज अशी होती त्याच्यामध्ये की नाही, मग मुलांचं फ्युचर बघितलं पाहिजे, थोडे पैसे यायला पाहिजे. अरे पण तुम्ही लग्नानंतर 8 वर्ष तुम्ही एकत्र नाही आहे, तुम्ही ती लाईफ कधी म्हातारपणात जगणार आहे का? बरोबर आहे. आणि आम्ही आता मी आता आपली मगाशी चर्चा झाली कॅमेराच्या आधीच, म्हणजे बिहाइंड दी कॅमेरा, की ते म्हातारी होईपर्यंत आम्ही जगू का माहिती नाही यार. हे चालू आहे. तुमच्याकडे जी केस, सेम केस माझ्याकडे आहे आणि ती अजूनही चालू आहे. मग त्यांना मेडिटेशन वगैरे बाकीच्या गोष्टींमध्ये आता सुरू आहे, पण ते पुढे जाईल असं वाटत नाही. कारण ते जायचं असेल पुढे तर ते दोघांनाही त्याच्याबद्दल ते अट्रॅक्शन पाहिजे. म्हणजे आजचे जनरेशन हे सगळं प्रिफर करतंय, अशा टाईपचे रिलेशनशिप सुरू आहेत. आणि आता आपण पुण्यामध्ये बसलोय, पुण्या मुंबईचे जास्त क्लायंट, ते पुण्याचं नाव पण येत आहे रिलेशनशिपच्या ह्याच्यामध्ये. तुम्ही वेट स्टडीज येत आहेत वगैरे. पण असा एक भाग मला दिसतोय की हे जे आपण म्हणतोय सिच्युएशनशिप म्हणा, वॉट एव्हर वी कॉल देम, त्याच्यामध्ये कमिटमेंट कुठं दिसत नाही आहे बऱ्याच यंग लोकांची. पण हा एक स्पेक्ट्रम आहे. दुसरा पण असा एक भाग आहे की बरेच लोक जे त्यात इन्व्हॉल्व्ह झालेले असतात, सोडले गेले, एकमेकांना दुरावा झाला किंवा त्यांनी त्याला सोडलं, त्यांनी ह्याला सोडलं, ब्रेकअप झालं, वॉट एव्हर जे काय झालं ते, त्यानंतर पण ह्यांच्यामध्ये मग एन्झायटी, डिप्रेशन राहणं मध्ये बरंच काही असे प्रॉब्लेमसुद्धा वाढतात. म्हणजे एक कोणला आपण म्हणतो एका अँगलला की हे सिच्युएशनशिप आणि सिरियस नाही आहेत, पण काही असा पण एक स्पेक्ट्रम आहे की ते काही आहेत आणि त्यानंतर तो डिप्रेशन ते फेस करतात. मग त्या डिप्रेशनमध्ये ह्यांना आता काय कसं बाहेर काढावं की तुम्हीच तुमची ती खोदलेली कबर आपण ते म्हणू शकतो थोडक्यात, त्याच्यात स्वतःच उडी मारायची जाऊन. पण ह्याच्यातनं म्हणजे ह्याला काय आन्सर काय होतं माहिती का? तुम्ही जे कमिटमेंट नसती, काय होतं, कमिटमेंट का नाही राहत आहे, कारण ऑप्शन्स एवढे अवेलेबल झालेत ना मला, की आज ही आहे, आज तो आहे, तर चला अजून मी कोणाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, किंवा आता टिंडर सारखे डेटिंग ॲप्स आहेत. मग तिथं मला कमिटमेंट का द्यायची नसते, म्हणजे जनरली आत्ताच्या जनरेशनमध्ये जास्त, की अजून चांगला ऑप्शन मिळाला तर. म्हणजे आता समजा आता मी एकासाठी हो म्हटलंय आणि उद्या त्याच्यापेक्षा वरचा ऑप्शन असेल तर मग ह्याचं काय होईल, म्हणून ती कमिटमेंट नसते. म्हणजे मोबाईल घेतला मी आज, अजून 2 वर्षांनी चांगला व्हर्जन येणार आहे अपग्रेड करायला पाहिजे ना. म्हणजे कसं होतं का, आता कसं होतं, आणि हे उदाहरण खरंच लागू होईल म्हणजे लोकांना समजायला, की आता मी 23 अल्ट्रा वापरायचो आणि 24ला अपग्रेड करेपर्यंत 25ची डेट रिलीज झाली. मग 24 मी स्किप केला आणि 25 अल्ट्रा घेतला. सेम सुरू आहे, सेम रिलेशनशिपमध्ये सुरू आहे. कमिटमेंट याच्यासाठी येत नाही, तर मी कमिटमेंट दिली की मी बांधील झालो. बरोबर आहे. आणि मग ते दिलं, प्रकार असे विचित्र चालू आहेत. कमिटमेंटला प्रॉब्लेम्स पण याच्यासाठी येतात. बरं, त्या दोघांना पण कमिटमेंट द्यायची नसते असं नाही. कुठलंही रिलेशनशिप घ्या, एक जण सिरियस असतोच, एक जण सिरियस असतो आणि त्रास त्यालाच होतो, तोच फसतो बिचारा जो सिरियस आहे. मग त्याच्यामध्ये काय होतं, तर माझ्याकडे एक केस होती आणि तो मुलगा जेनजीच केस होत आणि ती मुलगी मेडिकल फील्डला शिकते आणि हा काहीतरी इंजिनिअरिंगला होता. आणि त्याच्यामध्ये व्हायचं काय की तो म्हणायचं आमचं तर 3-4 महिने झालं रिलेशन खूप चांगलं आहे आणि आता ती सडनली इग्नोर करते, तासन तास कॉल. म्हटलं कोणासोबत कॉलवर असते, तर नाही म्हटलं मैत्रिणींसोबतच असते. मला ते बिझी लागलं की मला स्क्रीनशॉट टाकते आणि ते मैत्रिणींसोबतच बोलत असते. मग जेव्हा हे त्याच्या 1-2 सेशन झाले, मी थोडं माझं डोकं लावलं, तेव्हा कळलं की तो जेव्हा नंबर आम्ही क्रॉस चेक केला तर तिने त्या मुलाचा नंबर मुलीच्या नावाने सेव्ह केलेला. आणि बरं, मुलगी एका मुलगीशी बोलतीये तर मला काय वाटणार नाही ना, काय संबंध नाही. म्हणजे इथंपर्यंत चाललंय. तुम्हाला पटणार नाही सर, गुगल पे, फोनपेला जाऊन चॅट करायचं चालू आहे. आपण तिथं थोडी ना, आपण काय करणार, चला माझ्या पार्टनरचा फोन मी व्हॉट्सअप चेक केलं, इंस्टाग्राम चेक केलं, मी गुगल पे, फोनपे जाऊन थोडी ना चेक करणार आहे. आणि त्याला कंपल्सरी पासवर्ड असतोच. हे सुरू आहे. बापरे. म्हणजे कुठूनही काही करून ते करायचंच. आणि हे आता नुसतं कॉलेजमध्ये नाही, म्हणजे इवन 7वी-8वीच्या मुलांपासून हे सुरू आहे की म्हणजे त्यांना वाटतं आय हॅव अ गर्लफ्रेंड, किंवा मग ती मुलं चिडवणार तुला गर्लफ्रेंड नाही का. पण हे शाळा लेवलला जे चालतं त्याच्यात त्या मुलांच्या मानसिकतेवर त्याचा कसा परिणाम होतो आणि पालक म्हणून काय आपला रोल असला पाहिजे. माझ्याकडे एक 13 वर्षाच्या मुंबईच्या एका मुलीची केस होती आणि ती खूप बॅडली त्या याच्यात खूप मोठ्या घरातले होते आणि ते मला बोलवत होते की सर तुम्ही मुंबईला या,
कॉलवर नाही होणार आणि मला शक्यतो तुमच्या काय असतील त्या फीज वगैरे देऊ असं चालू होतं. आणि ती ज्या मुलाच्या रिलेशनशिपमध्ये होती तो काहीतरी 25 वर्षाचा होता, 13 वर्षाची मुलगी 25 वर्षाचा मुलगा, आणि तो सगळं दारू हे सगळं त्या मार्गामधला होता. आणि ती एवढी होती की ती घर सोडून जायला तयार होती. आणि मग अशा वेळी काय वाटतं सगळ्या मुलांना की माझे आई बाबा म्हणजे माझे दुश्मनच आहेत की जे मला हो म्हणत नाहीत. मग त्यानंतर मी मॅक्स 1 to 2 सेशनमध्ये मला माझा एवढा कॉन्फिडन्स असतो की चला होऊन जाईल ह्या गोष्टी. मला त्याचे 3 सेशन्स घ्यायला लागले, तिच्या मनातनं त्या पहिल्या गोष्टी काढाव्या लागल्या. आणि ह्याच्यामुळे होतं काय माहिती आहे का, ती मॅच्युरिटीच नाही आहे ना. 13 वर्षाच्या मुलगीला काय मॅच्युरिटी असणार आहे. आणि मॅच्युरिटीच्या अगेन कन्सेप्ट्स वेगळे असतात बघा. आता सायकोलॉजीमध्ये असं असतं की मॅच्युरिटी, मी आता जेवढा मॅच्युअर आहे, कदाचित आता ते वयापरत्वे तुमचा एक्सपिरियन्स बघतात तुमची मॅच्युरिटी वेगळीच असते. बरोबर. म्हणून मी मॅच्युअर नाही असं नाही, पण ती तुमच्या इतपत असू शकणार नाही कदाचित. मग ह्याप्रमाणे ती, आणि तिचा फरक असा होता की ती नेहमी क्लासमध्ये पहिली येणारी विद्यार्थिनी 90% 70% वरती आली. आणि त्या मुलग्याला अट्रॅक्शन काय, फिजिकल गोष्टींचं. कारण त्यालाही माहिती होतं काय 13 वर्षाच्या पोरगीसोबत माझं लग्न होणार नाही, पण ही त्या प्रेमामध्ये आंधळी झालेली होती. ह्याच्यावरती परिणाम फक्त त्या मुलावरच होतो, त्या मुलीवरतीच होतो असं नाही, अख्खी फॅमिली डिस्टर्ब होती त्यांची. बरोबर आहे. म्हणजे मग त्या वडिलांनी हात उगारला, काय झालं, मी म्हटलं हात उगारून नाही होणार आहे. मग ते आधीच तुमच्यापासून कुठेतरी थोडीशी दूर गेली आहे मनानी, मग ते तुम्ही हात उगारला की ती अजून जाणार आहे. म्हणून ना ते पॅरेंट्समधलं आणि याच्यातलं ते जे कनेक्शन आहे ना, ते आपल्याला अबाधित ठेवता आलं पाहिजे. म्हणजे त्यांना हे करता आलं पाहिजे की मी ह्यांच्याकडून जे काही माझे पालक आहेत, मुलं आहेत, त्यांच्याकडून मी स्टडी करून पण घेईन तेवढ्याच हक्काने, तेवढीच दम दाखवून, आणि त्यानंतर मी त्यांच्यासोबत खेळेन पण, की ते सगळं माझ्यासमोर व्यक्त करतील. जे नको तो आपल्यामध्ये हे असतो की म्हणजे पालकांमध्येही की नाही माझी मुलगी वडिलांना खूप घाबरते. ही प्राऊडली सांगायची गोष्ट नाही आहे. भीती असावी, पण ती आदरयुक्त भीती असावी. हे पालकांनीही लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याच्यात तर आतीचा ओपननेस आला, सोशल मीडिया आला, मग ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली मोबाईल झाले, मग ते मोबाईल तिकडेच दुसरंच सुरू असतं. एवढ्या विचित्र लेवलला सुरू आहे. त्याच्यामुळे इथे पालकांचा रोल आहेच आहे, त्याच्यानंतर शाळेचाही रोल महत्त्वाचा आहे की नाही ठेवलं पाहिजे, बघितलं पाहिजे, वॉच राहिलाच पाहिजे. त्याला ऑप्शन नाही. म्हणजे आम्ही काय आमच्या मुलांचं स्वातंत्र्य घालवायचं का नाही, स्वातंत्र्य घालवणं इज डिफरंट पार्ट. किंवा ह्याच्यामध्ये ना समाजामध्ये त्याचं कुठेतरी काय म्हणू आपण की ते काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. म्हणून मी माझ्या एका रीलमध्ये तर थेट ऑफिसचा नंबर देऊन टाकला आणि तिथे सांगितलं की ज्या वेळी कुठल्या शाळा कॉलेजेसमध्ये असं काही तुम्हाला लेक्चर अरेंज करायचं आहे, मी माझ्या फीज देखील आकारणार नाही. ग्रेट. कारण इतकं तुम्ही खूप खरंच हा चांगला मुद्दा मांडला तुम्ही. आणि त्याच्यामुळे होतं काय, मलाही मुलगी आहे, ते प्रेशर घेऊन आपण जातो. आता मी त्या फील्डमधला आहे, मग ते मला माहिती आहे ते टॅकल कसं करायचं, कसं पुढे, पण सगळे एक्सपर्ट नसतात ना त्यातले. मग तेही एज्युकेशन असणं गरजेचं आहे. मग अशा वेळी पालकांचा आणि मुलांचा संवाद, एकमेकांवरचा विश्वास, आपल्या पाल्यावर विश्वास दाखवणं हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि ओपन कॉन्व्हर्सेशन झालं पाहिजे. ओपन कॉन्व्हर्सेशन झालं पाहिजे. आता आमची मागची पिढी वेगळी होती. बापाला मुलीचे पिरियड्स माहितीच नसायचे. ते बोलणं कधी होत नाही. अजूनही बऱ्याचशा घरात असं नाही. बऱ्याचशा घरांमध्ये ते होत आहे. किंवा काय गोष्टी आहेत, किंवा मग काय होतं की तो ओपननेस कुठेपर्यंत असायला पाहिजे, ह्याला अगेन सगळ्या गोष्टींना तो ते लिमिट, बाउंड्रीज कुठेतरी पाहिजेत. मी किती ओपन राहिलं पाहिजे. किंवा इव्हन आता लहान मुलांच्या पॅरेंटिंगमध्ये असं म्हणतात की साधारणतः 1-1.5 वर्षाचं जर बाळ असेल तर त्याच्या पुढे पॅरेंट्सनी कपडे चेंज करू नयेत. अच्छा. एक्झॅक्टली. हे असतं. मग ते का त्याच्या मागे खूपशा सायकोलॉजीज आहेत. त्याला ते आधीच कळलं पाहिजे की ही जी गोष्ट आहे ही पब्लिकली करायची नाही आहे. बरोबर. किंवा मग आता तरी होतं आहे की बाबा प्रत्येक शाळांमध्ये आता ते तेवढं हे आलं आहे की त्याच्यासाठी वेगळी टाईम ठेवतात, त्याचे लेक्चर्स अरेंज करतात. हे होणं गरजेचं आहे. सगळंच आपण त्या फील्डमध्ये, सगळ्याच फील्डमध्ये आपण परफेक्ट असू शकत नाही. त्या विषयाचा कोणीतरी बोलवणं, ते जसं आपण मोटिवेशनल स्पीचेस ठेवतो आणि नीटच्या प्रिपरेशनला ठेवतो, आयुष्याच्या
प्रिपरेशनला यार काहीच ठेवत नाही तो वेळ. आपण पूर्ण वेळ करिअर करिअर करिअर. ते आता इंस्टाग्रामला एक व्हायरल होते, धन 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 निधन. बरोबर, तो एक कन्सेप्ट आहेच. ते या गोष्टी व्हायला बघ. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की कन्व्हर्सेशन पाहिजेच, कम्युनिकेशन म्हणू आपण त्याला. कुठलंही नातं असो, त्या फ्रेंडशिप असो, तुमचं नवरा बायको असो, मूल बाळ, त्याला कम्युनिकेशन, लॅक ऑफ कम्युनिकेशन असेल तर नात्यांमध्ये मग उतार चढाव चालू होतात. मग एक पालक म्हणून आता काय, प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल आहे, त्यांचं काय चाललंय, त्यांचे हिडन ॲप्स, त्याला पासवर्ड लावणे, या गोष्टी सगळे पालक स्वतः जाऊन कधी शोधून काढू शकतात, कधी नाही. एक पालक म्हणून असे कुठले साईन्स अँड सिम्पटम्स की असं अरे हां हे असं असं काहीतरी गडबड आहे, हे असं काही बघू शकतो का? म्हणजे अगदी लहान मुलं 12, 13, 14 शाळा लेवलला हे जास्त बघावं लागतं, कारण त्याचा परिणाम मग पुढे होतो खूप. कसं असतं याच्यामुळे मध्ये असं असतं की कधी न स्टडी करणारा खूप जास्त आपल्या बेडरूममध्ये जाऊन स्टडी करायला लागतो, बेडरूम लॉक करून. त्याचा स्टडी वेगळाच सुरू असतो. समोर बसलाय, हातामध्ये मोबाईल चॅट आहे आणि हसतोय. तो ते कन्व्हर्शन ते चालू आहे. आपण त्याचं स्माईल येते, राग येतोय चेहऱ्यावर, काय जे चालू आहे त्याचं चॅट, त्याच्यावरून ते दिसायला लागतं. किंवा सडनली तुमच्यासोबतच्या बिहेवियरमध्ये पण चेंज होतो, वेळ देणं कमी होतं. म्हणजे जो आता समजा 14 वर्षाचं मुलं आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, वटेवर आहे, त्याचं शाळा, क्लासेस, स्टडी हे सोडून काय बिझी असण्याचा संबंधच नाही. मग तो अभ्यासाव्यतिरिक्त जर कुठे बिझी राहतोय, तो कधीतरी तासभर त्याला मारून बसवायला लागायचा अभ्यासाला, तो 2-2, 3-3 तास स्टडीच्या नावाखाली बेडरूममध्ये लॉक करून घेतो स्वतःला. हे चेंजेस दिसतात, रेड फ्लॅग्स दिसतात. त्याच्यावरून हळूहळू ते व्हायला पाहिजे. आणि तिथं मग जाऊन मी डायरेक्ट त्याला कुणासोबत चॅट करतोय, मी जाऊन कानाखाली लगावली, असं नको करूया आपण. मग त्याच्यापेक्षा त्याला सांगू की अरे वा छान आहे, ते एकदा ॲप्रिशिएट करा पहिला. आपल्याला प्रॉब्लेम काय होतो कुठल्याही गोष्टीमध्ये की आपण जोपर्यंत समोर जे आली आहे ती गोष्ट ॲक्सेप्ट करत नाही, तोवर आपल्याला ते खूप जास्त होतं. आणि ते ॲक्सेप्ट केलं की अर्धा प्रॉब्लेम संपलेला. ॲक्सेप्ट करणंच महत्त्वाचं, अवघड काम असतं ॲक्च्युली. हे पचनी पडणं हे अवघड पडणंच अवघड असतं. पण मी त्याचवेळी ते ॲक्सेप्ट करून मग मी त्याचवेळी तो चॅट करतोय, सापडला, त्याचं त्याला गिल्ट वाटतंय, आता काय होईल, आणि त्याचवेळी मी पण सुरू झालं, तर ते व्यवस्थित होणार नाही. ती वेळ द्या. आत्ता लगेच तो चॅट करत होता म्हणजे काय जाऊन भेटणार नाही कोणाला, किंवा ती भेटणार नाही कोणाला, ते नॉर्मल होऊ द्या. असं नसतं बाळ. कुठेतरी सगळे आपण बसलो आहे, मग कुणाची तरी केस काढायची की अशी होती, अरे ती मुलगी अशी नाही, असं झालं, तिचं वाटोळ झालं, असं झालं, हे. किंवा आपल्या घरच्या पालकांचं वागणं देखील, ज्याला संस्कार म्हणतो आपण, ते संस्कार काय असे बसून हे बस रे तू चला संस्कार वर्ग घेऊया, असे संस्कार होत नाहीत. त्यामुळे असतात काही रेड फ्लॅग्स असतात, ते लक्षात येतात, फक्त त्याच्याशी डील करणं जमलं पाहिजे. आणि मी तर म्हणेन डील करण्यापेक्षा तुम्ही काउन्सिलरची मदत घ्या, कारण पालक प्रत्येक क्षेत्रात तेवढं तो परिपक्व नसतो पण. आणि अशावेळी जनरली काय होतं की मला माझ्या घरचे जे सांगतायत ते मला ओके वाटत नसतं, मग तिसरा कोणीतरी येऊन सांगतो ते बरोबर वाटतं. बरोबर आहे. पण काय होतं, पालकांना किती वाटलं आपल्या मुलाने त्या काउन्सिलरकडे जावं, मग त्या मुलांना मनातून इच्छा नसते, ते जबरदस्ती नेलं की तिथेही ते खोटंच बोलतात मुलं. ह्याच्यामध्ये काय गोष्ट असते, आता आम्ही तेवढं बॉडी लँग्वेजवरून ओळखायची तेवढी ती एक सवय झालेली असते. पण तुम्ही म्हणता तो अगदी बरोबर आहे, तो खोटं बोलला तरी आम्हाला ओळखतं. पण प्रॉब्लेम काय आहे की आता तुम्ही डॉक्टर आहात, तुमच्याकडे आम्ही आलो की तुम्ही काय असेल ते डायग्नोज करणार, त्याची काय पथ्यपाणी सांगणार, औषधं देणार, ती जाऊन मेडिकल स्टोअरमधून मलाच घ्यावी लागणार. तुम्ही जे काय प्रिस्क्राईब केलं आहे सकाळ दुपार संध्याकाळ ते मलाच खावं लागणार आहे. ओके, तर मी ते खाल्लं म्हणून मी बरा होणार आहे ना की मी तुम्हाला भेटून आलो म्हणून बरा होणार आहे. मग जरी ते आले आमच्याकडे, त्या लेवलनी काउन्सिलिंग केलं, मग त्याच्यानंतर काही त्यांना बाबा थेरपी सांगितली आहे किंवा काही टास्क दिलेत, ते तर त्यांनाच करायचे आहेत यार. काउन्सिलर घरी जाऊन तरी ते टास्क करून घेणार नाही. किंवा त्यांना सपोज एखाद्याला मेडिटेशन सांगितलं किंवा काही एक्सरसाइजेस सांगितलेत किंवा काही काढे सांगितलेत, तर ते तुम्ही म्हणता ते बरोबर, ते त्याच्या मनातच जर नसेल. आता एक कालचीच केस आहे, काल मी येता एक घेतलं कॉल, कारण अर्जंट आहे म्हणत होता. कपल होतं, लव्ह मॅरेज होतं, नवऱ्याचं एक्स्ट्रा मॅरिटल सापडलं, त्याच्यानंतर ती स्त्री एवढी डिप्रेशनमध्ये आहे, मग त्यांनी सायकॅट्रिकची ट्रीटमेंट घेतली, त्यांनी गोळ्या औषधं दिली, ती औषधं घ्यायलाच तयार नाही. सायकॅट्रिकचा काय दोष त्याच्यावर, तो काय करणार ना. ती जर ती मेडिसिन्स घ्यायची नाहीत, तिचा असा समज झाला की मला ही वेडं करून टाकतील.
मग असं आहे, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. त्याच्यासाठीच काउन्सिलर हा ऑप्शन आहे, पण तो नंतर आहे. त्याच्या आधी जर तुमच्यामध्ये जर ते पॅरेंटमध्ये आणि त्या मुलामध्ये जर तेवढं कम्युनिकेशन असले, चल ना रे भेटून येऊ, बघूया काय होतं आहे, तुझं प्रेम आहे ना, त्याला कितपत योग्य आहे काय एकदा बघून येऊ, हा माणूस त्याच्यातला एक्सपर्ट आहे, त्याला कळू, चांगलं आहे बाळपण, हे करायचंच आहे आपल्याला, ह्याच्याला काही प्रश्नच नाही, पण ती वेळ नाही आहे. किंवा मग मी असंही सांगू शकतो, आता मी ज्यावेळी ते 13 वर्षाच्या मुलीचं सांगितलं, तिला मी सांगितलं, आता तुमचं खूप प्रेम आहे, मान्य आहे, पण तुझ्या घरचे लग्न लावून देतील का? तर नाही सर. मग म्हणतं त्याच्यासाठी काय गरजेचं आहे? मग मी माझं उदाहरण सांगितलं की बाबा एकदा आपण त्या लेवलला पोहोचलेलो असू करिअरच्या लेवल, की घरचे तुझे जात बघणार नाहीत, काय नाहीत, देतील लावून. त्यालाही सांगतो त्या लेवलला जाऊ दे, तूही तुझं आत्ता करिअरवरती फोकस करा आणि ही काही 5-6 वर्षे तू तुझं करिअर करून घे 5-10 वर्षात, आणि मग तुम्ही लग्नाच्या दृष्टीने तुम्हाला तर 5 वर्ष प्रेम करायचं आहे की आयुष्यभर एकत्र राहायचं आहे, तर आयुष्यभर एकत्र राहायचं आहे. मग घरच्यांच्या विरोधात जाऊन करायचं आहे की कसं नाही? मग मला पण घरचे ॲक्सेप्ट करतात, घरचे 100% ॲक्सेप्ट करणार. म्हटलं ते नाही केलं, मी त्यांना ॲक्सेप्ट करायला लावतो. आता ते 13 वर्षाच्यानं काय कसं समजवणार, पण तू तुझं हे करिअर कर. तुझं 90चं 70 आलं आहे ना, नेक्स्ट इयर तू 95 करून बघ घरच्यांनी तुला विचारलं तर. आणि ते मला माहिती आहे की 90 to 70 आली आहे, पुन्हा तिला 95 करायला प्रेम आणि चॅटिंग करत बसलं तर 95 पडणार नाही आहे. मग ते त्यांच्या लेवलला जाऊन हे करायला. मी जेव्हा लहान मुलांचं काउन्सिलिंग करतो, मला सगळ्यात जड विषय तो आहे माझ्यासाठी. म्हणजे मी अगदी सुपर क्लास ऑफिसर्स, नगरसेवक आहेत, खूप जणांचे मी काउन्सिलिंग केले, मोठ्या लोकांचे, म्हणजे 80 वर्षाचे असतात. पण हे 15च्या खालच्यांना काउन्सिलिंग करायला जास्त चॅलेंजिंग असतं. मग त्यांना मी पॅरेंट्सना सांगतो की कोणी काउन्सिलर आहे म्हणून सांगू नका, मी त्यांच्याशी डील करताना करिअर काउन्सिलर म्हणून जातो. ओके. आणि मग मी सुरुवात करतो की करिअर मग काय चाललं आहे, तुला पुढे काय व्हायचं आहे, आणि मग ते एकदा मित्र व्हायलाच 15-20 मिनटं जातात माझी, मग ते ओकायला चालू करतात. सर, तुमच्याकडे आता तुम्ही जसं म्हणा, तुमच्याकडे लहान मुलं सुद्धा येतात, अगदी 15 वर्षाच्या खालची पण. त्यांच्यामधल्या अशा काही केसेस तुम्ही सांगू शकाल का की खूप कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे, नको तिथपर्यंत पोचलं आहे आणि त्याच्यामुळे खूप नुकसान, बाकीचे कॉम्प्लिकेशन्स झालेत, आणि वर्किंग मदर्स नसल्या, हाऊसवाईफ असल्या तरीही त्यांचं आजकाल लक्ष नसतं मुलांच्याकडे. मेरी लाईफ जी लूंगी असं काहीतरी त्या रीलमध्ये बघून वगैरे बोलतात की, तर असे काही केसेस आम्हाला ऐकायला आवडतील तुमच्याकडून. ह्याच्यामध्ये पहिला पॉझिटिव्ह केसपासून सुरुवात करूयात. माझ्याही करिअरची सुरुवातच होती 16-17ची वगैरे, बिफोर कोविड पकडून चालू आहे. आणि त्यावेळी एक माझ्याकडे अशी केस आलेली की तिच्या वडील मुलीचे आले आणि चांगल्या वेल नोन फॅमिलीजमधले, दोघेही टीचर्स होते, मम्मी पप्पा. आणि तो जो मुलगा होता त्याचं घर, आणि तो असं ऊस तोडणी वगैरे करतात ना त्या ह्याच्यातला, आणि तोही त्या ह्याच्यातच होता. मग ते त्याची स्टाईल वगैरे, जेल लावून केस उभा करण्यावर त्याच्यावरती कुठे इम्प्रेस होती, आणि ती ब्लाइंडली प्रेम करत होती तिच्यावर. त्याच्यानंतर तिचं काउन्सिलिंग केलं, पुन्हा त्याच गोष्टी सांगितल्या, तिच्या काही थेरपीज घेतल्या, आणि तो व्यक्ती कसा आहे हे आम्हाला दाखवून द्यावं लागलं. की काउन्सिलिंगचाही तिच्यावरती फरक पडेना. त्याच्यानंतर तिचे जे पॅरेंट्स होते त्यांच्या ओळखी असल्यामुळे मग तो मुलगा गुटखा खातानाचे फोटो दाखवण्यापर्यंत तिला ते न्यावं लागलं, तिला त्याच्यातनं बाहेर काढायला. तिला मी एकच सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत. तुला लव्ह मॅरेज करायचं आहे, आणि तिचं एक होतं मला लव्ह मॅरेज करायचं आहे, मला अरेंज मॅरेज करायचं नाही, सगळं करायचं आहे. आणि टॉपर शाळेतली पोरगी ती, सगळं करायचं आहे म्हटलं, फक्त ती वेळ नाही आहे. मग तिला इमोशनल थोडं केलं, पालकांबद्दलचं सांगितलं, ते काय करतात, किती कष्ट करतात हे झालं. पुन्हा जाऊन ती मुलगीला कसं बसं आम्ही त्याच्यातून बाहेर काढलं. ती मुलगी आता क्लास 2 ऑफिसर म्हणून काम करते. ग्रेट. आणि तिचा नवरा क्लास 1 ऑफिसर आहे. वाव. ह्या काउन्सिलिंगच्या ह्याच्यामध्ये एवढ्या ओळखी आणि एवढे हे झालेत ना कॉन्टॅक्ट्स, की मला वाटते कुठे जाईल तिथं माझं काम पहिलं होणार. मी तर म्हणेन की प्रत्येक वेळी ते सोशल मीडियाचं नाव येतं, माझं पोटपाणीच सोशल मीडियावर चालतं. पण पुन्हा मी त्या सोशल मीडियावरती येतो कारण ते काहीतरी वल्गर बघण्यात येतं, ॲडल्ट कंटेंट येतं, आणि त्यामुळे नको त्या वयात त्या भावना ज्या उद्दीपित होत आहेत तेवढ्या, हे या लेवलला जातं. म्हणून मग ते पॅरेंट्सचं तुम्ही इस्पेशली मग ते मम्मी लोकांचं असेल तिथं ते लक्ष असलं पाहिजे की बाबा मग अगदी पिरियड्सची माहिती देण्यापासून असेल किंवा ह्या गोष्टी
कशा पद्धतीने हँडल करायला पाहिजेत किंवा तिच्या त्या भावना वाढतायत का, आणि मग त्याच्यावरती मग मी काय एज्युकेशन देऊ शकेल. एज्युकेशन देताना ह्या क्षेत्रामध्ये डायरेक्ट मी ज्ञान पाजळवायला नाही जायचं, कोणालाच ते पटणार नाही. मग तिथं काय करायचं की अरे ह्या रिलेटिव्हचं हे पोरगे, ती माझ्या मैत्रिणीची एक पोरगी, तिने असं केलं बघ, तिचं असं झालं, वाटोळं झालं. इनडायरेक्टली जर गेलो ना आपण, तर ते कुठेतरी ती व्यक्ती मग ती जागवाल, अरे हे असं असतं, अरे हे असं असतं. मग ह्या गोष्टी होत असताना तर तुम्ही जो मगाशी महत्त्वाचा मुद्दा घेतला की मैं अपनी जिंदगी जीना चाहती हूँ, मम्मी म्हणते, हाऊसवाईफ असेल तरी म्हणते. मग त्याच्यात काय होतं की ते स्वतःच पालक एवढे मोबाईलमध्ये व्यस्त असतात की मग ते त्यांच्याकडे लक्ष नाही. त्यामुळे मी कितीही मान्य आहे, स्पर्धेचं युग आहे, समजा दोघेही पॅरेंट्स जॉब करतायत, त्यांचं करिअर करतात, तरीही जसं लव्ह इज अ पार्ट ऑफ लाईफ, करिअर इज ऑल्सो पार्ट ऑफ लाईफ. तर हे जे मी बाळ काढून ठेवलं ते पण माझं, आणि त्याला पण वेळ दिलीच पाहिजे, ती रिस्पॉन्सिबिलिटी आहेच. पॅरेंटिंग इज ऑल्सो पार्ट ऑफ लाईफ. एक्झॅक्टली. मग त्याला ऑप्शनच नाही, मी किती करतोय आणि मी करतोय ते तुझ्यासाठी करतोय, त्याला ते त्या वयात नाही आहे बाबा की तू करतोस ते त्याच्या भविष्यासाठी करतोस, ते नाही समजत आहे त्याला. ह्या पद्धतीने कुठेतरी ते चेंजेस करायला पाहिजे. म्हणजे पालक अवेअर असणं खूप सुळमुळीत शब्द वापर, अलर्ट असणं जास्त गरजेचं आहे. या सगळ्यांमध्ये नेक्स्ट स्टेप आपण पुढे जाऊया की हल्ली लग्नाचे जे वय आहे, म्हणजे आधी आपण 22-23 मध्ये बरेचसे लोक लग्न करून टाकायचे, पण आता स्पर्धा, करिअर, फ्रीडम या नावाखाली लग्नच हा एक एज जो आहे तो पुढे पुढे सरकत चाललाय, 25, 26, 27, 30. तर ह्याचा कुठंतरी पुढच्या लाईफच्या नात्यांवर परिणाम होतो का, आणि हे आयडियल आहे का की इतक्या उशीर लग्न करायला हवं का? त्याला दोन्ही बाजू आहेत. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मी न्यूट्रल राहून ॲन्सर करायचा प्रयत्न करेन, कारण मी एकदा केलेलं की योग्य वेळात लग्न करणं का गरजेचं किती आहे, मी माझ्या चांगल्या पद्धतीनं सांगत होतो. अशा काय शिव्या घातलेत मला कमेंट्समध्ये ना तुझं झालंय का रे लग्न आधी, असं एकेरी येऊन बोलणं तिथं सुरू व्हायला लागलं. ते माझी टीम डील करत असते त्यांच्यासोबत. गोष्ट काय आहे सर की हा एक पार्ट आहे की बाबा मी थोडं सेट झाले माझं करिअर केलं, म्हणजे मला ती एक आर्थिक सुबत्ता आली, म्हणजे मग निवांत होईल, मग ते मुलाबाळांचं करता येईल, हे एका बाजूने आहेच. अरे पण तू ते 30-35पर्यंत जात असेल, तुला मुलबाळ होईल का? खूप जपून बोलतो अगेन की क्लिअर आहे ना, आफ्टर 30-32 ऑब्वियस आहे एक काउंट कमी होणार आहे. ते मग तेवढं आपण अवेअर असलं पाहिजे की बाबा मी कुठेतरी एक फ्रीजिंग करून ठेवणार आहे माझं. पण एक फ्रीजिंग असतं हे पण किती जणांना माहिती आहे, मला माहिती नाही. मग त्याच्यामध्ये काय मला कमेंट्स काय यायला लागले, तू स्त्रियांचंच बोलतो का, मग पुरुषांच्या स्पर्मवरती फरक पडत नाही का? एज वाढेल तसं सगळ्यांचंच होणार आहे. पण त्या स्पर्मला ठीक आहे तुम्ही 40पर्यंत गेला तरी तो पुरुष ठीक आहे, तसं म्हणजे पुरुषापेक्षा जास्त पुरुषाचा एकच पार्ट राहतो ना हो, स्पर्म गेले संपला विषय. तिथून पुढचं सगळं बाळाची वाढ करणं, एग्ज मीटिंग जे काय होणार आहे ते सगळं स्त्रीमध्येच होणार आहे. त्यामुळे एक काउंट कमी होतो, तो एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यावरती मला कमेंट्स आले, मी काय बघा तिन्ही बाजू समजावून सांगतो. त्याच्यानंतर मला कमेंट्स यायला लागले की पोरं काढणंच म्हणजे सगळंच आहे का रे, असं वर्ड असतं ना, पोरं काढणं म्हणजेच सगळं आहे का रे कमेंट्समध्ये. मग आता त्यांना पोरच नको आहे तर मग कधीही करा लग्न. म्हटलं काय अडचण नाही, तुम्ही करा, तुम्हाला ओके वाटतं नाही करा. ती एक बाजू आहे. आत्ताचं ते कसं आहे, आणि ह्याच्यामध्ये काय असतं, पोरांना लग्न करायची असतात. जेव्हा मॅरेज काउन्सिलिंग मी घेतो, पोरांना लग्न करायचं असतं, पण पोरांचा प्रॉब्लेम काय, 25मध्ये 26मध्ये पोरगा सेट नाही होत. परत त्यांचे की परफेक्ट पार्टनर हवा आहे आम्हाला, तो परफेक्ट पार्टनर शोधणार नाही, ते असं क्लिक व्हायला पाहिजे, वाइब्स मॅच व्हायला पाहिजे. तो एक प्रश्न त्यांना ते होतं. त्याच्यामुळे गोष्ट कशी आहे की तुम्ही त्याच्यानंतर अजून एक त्याचा ड्रॉबॅक आहे. मी आता हे चांगली गोष्ट सांगितली की 30च्या पुढे गेलो लग्न करतो किंवा तुम्ही सेट असाल किंवा मॅच्युरिटी आली असेल वगैरे वगैरे. पण मी आता स्वतः त्याच्यावरती स्टडी पण करतो आहे की मी असं बघितलं आहे, काही जणांनी अजून मला वाटतं स्टडी असतील पण, की तुम्ही ज्यावेळी जास्त पुढच्या वयात जाऊन लग्न करता, अगदी 35पर्यंत वगैरे, तेव्हा होतं काय की मला त्या बॅचलर लाईफचं एवढी सवय झालेली असते की मला त्या जबाबदाऱ्या घ्यायच्या नसतात. त्यामुळे कुणी हे म्हणत असेल की बाबा जास्त वयात लग्न झालं म्हणजे चांगलं असतं, खूप टिकणार आहे, अजिबात नाही.
उलट खूप जास्त वयात 35मध्ये वगैरे जाऊन लग्न करणारे असतात, त्यांच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. मग ते बाळ राहण्यावरून येत असतील किंवा मग ते तुम्ही म्हणताय तसं वाईब्स मॅच होत नाहीत, तर तो 35ला आला तर काय वाईब्स मॅच करणार आहे. कारण ते ॲक्सेप्ट करायला तेवढं तयार नसतं. कारण मी 35 वर्ष बॅचलर लाईफ जगली आहे, मला कधी घरी यायचं आहे कधी जायचं आहे काय संबंध नाही आहे आणि कुणी विचारणारं नाही आहे. आणि अचानक मग एकाची जबाबदारी पडते आपल्यावरती आणि मग जबाबदारी पडल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी मला नको वाटायला लागतात. अरे मला करायचंच नव्हतं, घरच्यांनी ऐकलं नाही, इथंपर्यंत ह्या गोष्टी जातात. आणि मग तो विषय आहेच, प्रत्येकाला देतो की तुम्ही म्हणता तसं परफेक्ट पार्टनर. मी तर म्हणतो परफेक्ट पार्टनर नावाची संज्ञा अस्तित्वात नाही. टू बी फ्रँक की मी साधारणतः आता आम्ही 3-4 वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो. त्याच्यानंतर माझं लग्न होऊन 3-4 वर्ष झाली. मी आता हे 2016-17 करतो आहे. मी याच्यातलं एक्सपर्ट म्हणून काम करतो आहे. मग आमच्यात भांडणंच नाही व्हायला पाहिजे ना. आयडियली असं नाही होत. शेवटी आम्ही ही दोघं वेगळे ह्युमन बिईंग्ज आहोत. कुठेतरी प्रत्येकाच्या घरी भांडं लागतच असतं. हां, तर ती तेवढी मॅच्युरिटी आली की आम्ही कुठेपर्यंत ताणायचं कुठे थांबायचं हे कळतं. मी एक तो रूल पहिला मला घालून घेतलेला आणि आता मी तो सगळ्यांना रूल सांगत असतो. तो रूल असा आहे की तुमच्यामध्ये काही वाद झाला, काही झालं नवरा बायकोमध्ये, तर ज्यावेळी संध्याकाळी आपण बेडवरती जाणार आहे ना, तेव्हा त्या दोघं एकमेकांमध्ये मिठीत झोपा आणि तो तिथं संपून टाका विषय. राग गई बात गई. उद्या नवीन विषय घेऊन भांडा, हरकत नाही. नव्या विषयावर नव्याने भांडा, जोरदार करा, दंगा करा, पण तो दुसऱ्या दिवशी आजचा विषय दुसऱ्या दिवशीवर घेऊन जाऊ नका. आता पुढे आपला डिवोर्स वगैरे तो विषय जे पण येणार आहेत ना, त्याची सुरुवात अशीच होते की मी आज मला वाटलं आणि उद्या डिवोर्स घेतो असं नाही ना होत. म्हणजे हे जे मी काल काहीतरी झालं, मग 15 दिवसांनी ते झालेलं, म्हणजे मी बघितलं आहे की म्हणजे लग्नानंतर 25 वर्षांनी ज्यावेळी डिवोर्सची केस होती त्यावेळी त्यांच्या डोक्यात लग्नाच्या ह्याच्यात माझ्या घरच्यांनी कसं ते माझ्या घरच्यांना जेवायला वाढताना हे केलं हे लक्षात होतं. म्हणजे हे इथंपर्यंत जातं. त्याच्यामुळे गोष्टी काय आहेत ना की परफेक्ट पार्टनर बाबा कुणीच नसतो. आता मी जसं सांगितलं ते कुठेतरी कसं असतं. आणि जनरली ज्यावेळी लव्ह मॅरेज करतो तेव्हा कसं असतं की ती आधी ज्यावेळी भेटत असतो ती तिच्या बापाचं खाऊन आलेली असते, मी माझ्या बापाचं खाऊन गेलेलो असतो. आणि ही लँग्वेज पॉडकास्टला भारी जाईल म्हणून वापरतोय. आणि त्याच्यामध्ये काय होतं, मग मला सगळं भारीच वाटतं. कधीतरी मी भेटणार असतो, कधीतरी बोलणार असतो, कधीतरी लॉजला जाणार असतो. मला किती भारी आहे ती, किती चांगला स्वभाव आहे, तिलाही तेच वाटत असतं. पण जेव्हा आपण लग्न करून एकत्र येतो तेव्हा 24 तास आपल्याला एकत्र राहायचं असतं. आणि अशा वेळी आपल्यातले चांगले गुण कमी आणि वाईट गुणच जास्त दिसायला लागतात. कदाचित म्हणूनच लग्नाला ॲडजस्टमेंट्स म्हणतो आपण. ना मी परफेक्ट आहे ना माझी पार्टनर परफेक्ट आहे. फॉर एक्झाम्पल तिच्यामध्ये काहीतरी 4 चांगले गुण आहेत, 4 वाईट गुण आहेत. माझ्यामध्ये 4 चांगले 4 वाईट गुण आहेत. वाईट गुण टाकून दे, तिच्यातले 4 चांगले माझ्यातले 4 चांगले, हे 8 करून पुढे जायचं आहे आपल्याला. समजा माणूस जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करता त्याच्यात चांगले आणि वाईट गुण सकट ऍक्सेप्ट करणं शिकलं पाहिजे. तुम्ही चांगलंच घेणार, वाईट तू तुला ठेव असं नाहीये. तुम्ही माणूस ऍक्सेप्ट करताय तर माणसाच्या चांगल्या आणि वाईट गुणासोबतच त्याला. आणि ते असं नाहीये की तुम्ही खूपच परफेक्ट आहात आणि त्याला कसं ऍक्सेप्ट करणं. माझ्यामध्येही काही प्रॉब्लेम्स आहेत यार, मग ते घ्यायला पाहिजे. तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे की तो माणूस तुम्ही ऍक्सेप्ट करताय तर त्याचे चांगले गुण वाईट गुण हे सगळंच तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं आहे. ते कुठेतरी जमत नाही हल्ली. परफेक्ट पार्टनर असं काही अस्तित्वात नसतं. पण आता हा जो विषय आहे की एकाला लग्न करायचं आहे तर लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज हे 2 कन्सेप्ट आहेत. पण तुमच्यामध्ये लोकांनी काय करायला हवं की त्याला पार्टनर परफेक्ट जरी नाही मिळाला तरी त्याला साजेसा मिळेल, मग तो लव्ह मॅरेज मध्ये मिळणार का अरेंज मॅरेज मध्ये मिळणार? खरं आहे. म्हणजे हा तर वरचेवर विचारला जाणारा प्रश्न असतो मला की लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज. तर मला वाटतं दोन्हीही चांगलं आहे. त्याचे चांगलेही गुण आहेत, वाईटही गुण आहेत. ओके, आता जेव्हा आपण लव्ह मॅरेज करतो काय होतं की काही महिने काही वर्ष आपण एकमेकांना ओळखत असतो, मग ते वाईब्स मॅच होणं ते त्यांना कुठेतरी वाटतं. आणि मग मला काय हवं आहे, माझ्या सेक्शुअल फॅन्टसीज काय आहेत, माझ्या सोशल काय अपेक्षा आहेत, ते राहणं कसं आवडतं, माझं मित्रमंडळी कशी आहेत, या सगळ्या गोष्टी माहिती असल्यामुळे मग पुढे त्या गोष्टीवरून प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता थोडी कमी असते. ओके,
पण मग ह्याच्यात होतं काय की लव्ह मॅरेजमध्ये की तो पार्टनरच इतका मला कळालेला असतो आधीपासूनच की मग ते लग्नानंतर आपण म्हणतो की कॉन्फ्लिक्ट्स होणार नाहीत वगैरे, पण ते व्हायला लागतात. कारण सुरुवातच माझी आरेतुरेपासून असते. ओके, मग त्याच्यामधनं काय होतं की आधीचं काहीतरी आपल्या गोष्टी माहिती असतात. मग ह्यात व्हायला काय लागतं, तू किती चुकलास, मी किती चुकले हे निघायला लागतं. आणि मी प्रत्येक वेळी हे सांगत असतो की ती किती चुकली, मी किती चुकलो, ह्याच्या लिस्ट जर काढायच्या झाल्या तर त्या प्रत्येकाकडे असणार आहेत, खूप मोठ्या असणार आहेत. प्रॉब्लेम्स होतो की त्याच्याऐवजी ना ती काय चुकली, मी काय चुकलो, याच्यापेक्षा काय चुकलं हे दोघे बघून ज्यावेळी चेंज करत जातो तेव्हा गोष्टी कुठेतरी त्या रिपेअर होत जातात. मग हे लव्ह मॅरेजचा हा एक कुठेतरी प्रॉब्लेम येतो की जास्त माहिती असणंही वाईट एकमेकांबद्दल. आणि ते सगळं झालेलं असतं. म्हणजे आत्ताच्या पिरियडमध्ये तरी कोणी फिजिकल होण्यापासून राहत असेल असं मला वाटत नाही बिफोर मॅरेज. मग काय हनीमूनचं हे राहणार आहे आम्हाला अट्रॅक्शन, ते कुठे जाणार आहे आणि कुठल्या परदेशात जाणार आहे, कुठे जाणार त्याचं राहणार नाही. त्याच्यामुळे ठीक आहे, ती एक गोष्ट अलग झाली. पण जास्त माहिती असणं किंवा आपले काहीतरी ज्यावेळी अरेंज मॅरेज करतो आपण त्यावेळी अरेंज मॅरेजला काय असतं की नव्याने प्रेमात पडायला सुरुवात, मग नव्याने एकमेकाला समजून घेणं, त्याच्यामध्ये मुलं बाळं ह्याच्यामध्ये वेळ गेलेली असते. पण त्याचेही पुन्हा हे ड्रॉबॅक्स असतात की बाबा मग त्यानंतर वाईब्स मॅच होतीलच का माहिती नाही, माझे विचार त्याला पटतीलच का माहिती नाही. त्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत. तर मला वाटतं लव्ह मॅरेज योग्य की अरेंज मॅरेज योग्य ह्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये ते कम्युनिकेशन स्किल किती आहे, गोष्टी ॲक्सेप्ट करायची ताकद किती आहे, परफेक्शन किती नको आहे, आणि मला त्याच्याकडून काय अपेक्षा आहे ह्याच्यापेक्षा मी किती माझ्या प्रेमासाठी 100% देऊ शकते, मी किती देऊ शकते, समोरचाही ते 100% द्यायला लागला, मी द्यायला लागले की काही प्रॉब्लेमच येणार नाही. आपल्यामध्ये होतं काय, मला माझ्या बायकोकडून अपेक्षा असते, तिने असं वागलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तिला माझ्याकडून अपेक्षा असते. मी माझं सांभाळलं, तिने तिचं सांभाळलं तर प्रॉब्लेम्स होत नाहीत. जनरली काय होतं, नवरा आपण एक रबर बँड असतो तो कट केला तर नवरा बायको त्याची 2 टोकं असतात. जेव्हा ती बायको ओढती आहे, काहीतरी तिचे प्रॉब्लेम्स आहेत, तिला काहीतरी होतं आहे, तेव्हा ते नवऱ्याने जवळ जायला पाहिजे. जवळ पण इतकं जायला पाहिजे, हा रबर जो आहे त्याचा ताणही कमी होणार नाही, तुटणार नाही याच्यासाठी जवळ जायचं, पण त्याचा ताणही कमी होणार नाही. वाईस वर्सा, जेव्हा नवरा काहीतरी प्रॉब्लेममध्ये आहे, तो रुसून बसला, काही झालं आहे किंवा, तर त्यावेळी बायकोनी जवळ जायला पाहिजे. ते पण पुन्हा सांगितलं तसंच की जवळही इतकं जायचं की ते रबरही तुटलंही नाही पाहिजे किंवा त्याचा ताणही कमी झाला नाही. हे जेव्हा दोघे पण दोन्ही साईडला ओढायला लागणार आहेत तेव्हा मग ते विशिष्ट वेळेने ते तुटणार आहे. म्हणून मग तो अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेजपेक्षा कुठलं टिकतं ह्याच्यापेक्षा ते नातं किती समंजस आहे, ॲक्सेप्टन्स किती आहे, समोरच्याकडूनच्या अपेक्षा किती कमी आहेत, या सगळ्या गोष्टींवरती ते अवलंबून असतं. कित्येक वेळा आता काही जण मागच्या पिढीपर्यंत असं होतं की लव्ह मॅरेजला वाईट समजायचे, की लव्ह मॅरेज तुटतातच. पण आता कित्येक अरेंज मॅरेज आहेत जी तुटलेली आहेत आणि ती लोक काय करतात, पुन्हा एक्सच्या मागे लागलेत. पुन्हा आधी जे काही कारणास्तव लग्न नाही होऊ शकलं, आधीची प्रेमिका होती, आधीचा प्रियकर होता, त्याच्याशी आता कॉन्टॅक्टमध्ये तिकडे सुरू झाले. त्याच्यामुळे कुठलं टिकतं किंवा कुठलं चांगलं याच्यापेक्षा ना मला माझी समजून घेण्याची स्थिती किती आहे. मी आता हे सांगितले ते दोन्ही हे करणं, किंवा बाबा तो परफेक्ट नसणार आहे, त्याचा आवाज वाढला आहे तेव्हा मी थोडंसं गप्प बसेन, मग त्याचा कमी झाला की मी समजवायला जाईन. ह्या गोष्टी कळाल्या तर दोन्ही लग्न चांगली आहेत, दोन्ही टिकतात. पण सर आजची जी पिढी आहे, म्हणजे ज्यांच्या मुलींची आता लग्न होतील येत्या 5-6 वर्षात, किंवा ही तरुण पिढी आहे, त्यांना ना जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचं नसतं किंवा त्या नवऱ्याच्या आईवडिलांबरोबर राहायचं नाही, आम्ही सेपरेट. म्हणजे अर्थात आमच्या पिढीमध्ये पण असे होते, प्रमाण कमी होतं, आवाज दबलेले होते, अलाउड नव्हतं असं एक आपण म्हणू शकतो. पण आता ते बिंदास होतात, मी काय जॉईंट फॅमिलीमध्ये राहणार नाही, मला त्याच्या आईवडिलांबरोबर राहायचं नाही. और हे पण एक वाटतं. आणि त्या मुलाला एक वाटत असतं की आपण आईवडिलांना का सोडावं, आणि मग जर एकत्र जबरदस्तीने राहायला लावणं, त्याच्यातून होणारे कॉम्प्लिकेशन्स, किंवा मुलाचं झुकतं माप फक्त आईवडिलांकडे, म्हणजे असं त्या मुलीला वाटणं, मग हे
कॉम्प्लिकेशन्स कुठे गाठी सोडता येतील आपल्याला? आता ह्याच्यामध्ये होतं काय बघा, की हे कधीपर्यंत त्यांना ओके वाटतं माहिती आहे का, ज्या मुलींना जॉईंट फॅमिली नको आहे किंवा आपले सासू सासरे नको आहेत. आणि आता जॉईंट फॅमिलीच्या व्याख्या आता चेंज होतात मॅडम. म्हणजे आधी कसं माझे चुलत्यांचे चुलते असे ते 4-5 घरं एकत्र असायचे. आत्ता एवढीच अपेक्षा आहे की माझं म्हणजे माझे आई बाबा म्हणजे त्या मुलीचे सासू सासरे ते इतपत तरी ह्याला आता आपण जॉईंट फॅमिली म्हणून म्हणतोय. तर ह्याच्यामध्ये होतं काय, हे पहिले 1-2 वर्ष त्यांना बरं वाटतं, पण जेव्हा बाळ होतं तेव्हा त्या मुलीला कळायला लागतं की सासू सासऱ्यांची किती गरज आहे. नवरा जॉब सोडून बाहेर जाऊ शकत नाही, म्हणजे घरी थांबू शकत नाही. तिला तिची लीव मिळाली समजा ती थांबेल, पण ते मी स्वतः बघितलं त्या गोष्टी, की मग ते एका लहान बाळाचं किती करावं लागतं, काय करावं लागतं. आणि ह्या सगळ्यामध्ये होतं काय की जॉईंट फॅमिली का गरजेची आहे, खूप मोठे 3 BHK फ्लॅट आहे. 3 BHK फ्लॅटने माणसं घरात 3च, त्याच्यातली 12 तास बाहेर दोघं. मग ते मुलांना कुठेतरी पाळणाघरामध्ये सोडायचं, तिकडे सोडून जायचं. मग ते नंतर मग आमच्याकडे यायचं की तो मुलगा असं झाला, असा करतोय, मग गुन्हेगारी प्रवृत्तीचा झाला आहे. अरे ते सगळे संस्कार गरजेचे असतात. जुने संस्कारही गरजेचे आहेत आणि आपले आता मॉडर्न संस्कारही तितकेच गरजेचे आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये होतं काय, मुलांचं पर्सनली त्यांचा सँडविच होतो. मग आता ते आईचं ऐकवायचं की बायकोचं ऐकायचं. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी सांगेन की बऱ्याचशा मुलींना ते ॲक्सेप्ट त्यांना नको आहेत सासू सासरे असं नाही, पण मग काही सासू सासऱ्यांचं असं असतं ना की त्यांचा अतिचा इंटरफेरन्स असतो. ते असंच कर, असंच नको करू, तसंच कर. त्यांनाही मी सांगतो की बाबा झालं आहे आता तुमच्या मुलांची आता लग्न झाली आहेत, त्यांच्यावरती तो संसार सोडून द्या. ते काय कुणाला असं नाही वाटणार ना की माझ्या संसाराचं वाटोळं होऊ द्या. त्यांना तो मुलावरचा होल्ड सोडायचा नसतो. मी सांगते तेच करायचं. आणि नाहीतर मग तो बायकोचा बैल झाला का. त्याच्यामुळे हे दोघांनी हे फक्त आत्ताच्या मॉडर्न एजच्या मुलींचं चुकतं असं नाही, काही असतात बाकी प्रत्येक फील्डमध्ये काहीतरी ते अपव्यय असतात की त्यांना नकोच आहे मला, आपण दोघेच राजा राणी राहू. तर साम्राज्याशिवाय राजा राणीचं दोघंच राजा राणी असून तुम्हाला जर ते राज्यच नाही आहे, सगळं साम्राज्यच नाही आहे, काय राजा राणीचं तुम्ही जीवन जगणार आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांना मी इतकंच सांगेन की हा जो व्ह्यू आहे सासू सासऱ्यांचा सुनेबद्दलचा, अगेन मी हे नाही म्हणत की ते म्हणायला लिहायला बरं वाटतं की सासू सासऱ्यांनी सुनेला मुलीसारखं मुलगी मानावं. शक्य नाही करू शकत मी, ते नाहीच होणार आहे. कारण सासूला वाटत असतं की माझ्या सुनेने असं राहावं, असं वागावं, ही साडी घालावी, असं करावं. पण माझ्या मुलगीचं म्हणजे त्या सासूच्या मुलीचं जेव्हा लग्न होईल त्यावेळी तिची सासूने असं म्हटलं की त्यांना तो फ्रीडम नसल्याचं वाटतं. म्हणजे माझ्या मुलीने असं वागलं तर ओके, पण सुनेने असं नाही वागलं पाहिजे. मग हे सामंजस्य तिकडून यायला पाहिजे. त्या सुनेनेही हे समजून घेतलं पाहिजे की आपल्यामध्ये जनरेशन गॅप आहे, आपले विचार मॅच होणार नाहीत, काही गोष्टी इग्नोर करायला शिकलं पाहिजे. आणि जर मला काय गरजेचं आहे, माझ्या पार्टनरचा हॅपीनेस गरजेचं आहे. ते आईबाबा जवळ असल्यावर जर माझा पार्टनर खुश राहणार आहे तर मी तिकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. खूप आहे त्याच्यात स्वार्थ पण आहे. मी जे म्हटलं की मुलं झाल्यानंतर कळतं की सासू सासऱ्यांची गरज किती आहे त्या मुलीलाही. अजून एक ठिकाणी बरेचसे प्रॉब्लेम या नात्यामध्ये असतात की घरकामाचं समान वाटप. म्हणजे नवरा बायको दोघंही कामाला आहेत, मग घरच्या कामावर तू काय करणार, मी पण बाहेर काम करते, मी पण बाहेर काम करतो, मग आल्यावर आपण हे करू ते करू असं होत नाही. बऱ्याच वेळेला फिमेल्सवर बायकांवर जास्त कामाचा ताण पडतोच. तो पण एक मोठा भाग असतो रिलेशनशिपमध्ये थोडंसं कुसबुस कणकण असे वाढायला. त्याला मग पुरुषांनी कसं हँडल केलं पाहिजे? पुरुषांसाठी तुमचं काय? इथं पुरुष अहंकार त्यांनी काढूच नाही. काय होतं पुरुषांचं की मी कुठेतरी माझ्या आईला सगळं करताना बघितलेलं असतं. म्हणजे तिचं काहीतरी 2-4 तास कुठे काम करत असेल तेही बघितलेलं असतं. मग तिने घरीही सांभाळलं, आम्हालाही सांभाळलं, स्पेशल काहीतरी केलंही, घरी बनवून दिलं. आणि मग माझी अपेक्षा असते अरे माझी आई करत होती, पण ती यार जनरेशन चेंज झालं. तुझी आई तेवढी शिकलेली नव्हती, आता ती तेवढी शिकली आहे, ती वेगळ्या जनरेशनमधली आहे, ती जॉब करते आहे. तर मग ते वाटप करायला, आणि त्याच्यात रॉंग काय यार, मी ठीक आहे तू करतेस, मी चला कांदा चिरून दिला, जे दोघे जॉब करत असतील, ती गृहिणी असेल तर तिचं तिनंच करावं मला वाटतं.
म्हणजे त्यांनी गृहिणी असेल तर मदत करू नये असं नाही, प्रत्येकाचा भाग आहे तो, पण तोही कुठून तरी आलेला असतो. आणि पूर्वीपासून चालत का आलं आहे पुरुषांचं की मी XYZ काम, म्हणजे अगदी शेतातून काम करून आलो, जॉबवरून काम करून आलो, ऑफिसमधून आलो की मी येऊन पडणार. आणि तिचं असं होतं की मी गावाकडून बिलॉंग करतो, तर तिथे असं असायचं की आई माझी ती पहाटे 4ला उठायची. पहाटे 4ला उठण्यापासून ते जनावरांचं धुणं, दूध काढणं, ह्या सगळ्या गोष्टी, मग तिथून येऊन तुमचा नाश्ता, जेवण, त्यानंतर ते झालं की शेताकडे जाणार, शेताकडून आलं की पुन्हा तेच रुटीन, पुन्हा जनावरं दारा काढणे आणि रात्री झोपेपर्यंत तेच सुरू. पण मग पुरुषांचं घरातलं कसं असायचं, ते त्यांचे उठले, त्यांचं आवरलं, शेताकडे गेले, तिकडून आले, घरचं जेवण होईपर्यंत निवांत पडून राहिले. पण मग ती स्त्री अडकून राहते. तुम्ही खूप हा महत्त्वाचा मुद्दा उचलला की त्याच्यात जर मी हातभार लावू शकतो, आणि आनंदाने लावा यार, कुठेतरी छान बायको चपातीचं मीठ पळतीये, मागून जाऊन छान मिठी मारा, पीठ घेऊन घालायला, हे काय रोज करायची गोष्ट नाही, पण ती त्याच्यात ना मी तो आनंद शोधला पाहिजे. ते करणं म्हणजे रॉंग नाही आहे. संसार दोघांचा आहे. बरं, तीही करते आपल्या फॅमिलीसाठीच करते, तू करतोस जॉब, तूही मिळवतोस, कदाचित ती कमी मिळवेल किंवा जास्त मिळवत असेल, पण ती पण करते. मग ते दोघंही शेवटी ह्युमन बिईंग्सच आहेत. दोघांनाही त्यांच्या वेळा आहेत. तुम्ही कामावरून आला पुरुष मंडळी की मी मोबाईल घेऊन बसलं, तिने सगळं करायचं, मुलाचं पण तिनेच बघायचं, जेवण पण, तर हे नाही. मग कुठेतरी मी मुलाला सांभाळतो, तू जेवणाचं बघ, किंवा मी जेवणामध्ये काहीतरी तुला थोडीफार मदत करतो. ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत. ह्याच्यामध्ये ना आई माझी सांगायची, आता कदाचित एक जनरेशन मागे होती, पण ती लोक एवढा पुढचा कसा विचार करत होते माहिती नाही. मला आईने अगदी भात लावण्यापासून सगळं जेवण करण्यापासून, म्हणजे मी फक्त भाकरी करत नाही, जे आता मी घरी करत नाही काहीच, ह्याच्यातलं सगळं शिकवलं. तिचं हे असायचं की पुढे कुठली परिस्थिती येईल माहिती नाही, त्यामुळे पुरुषाने हे शिकू नये. बाहेरचं तुम्ही शिकू शकता काहीही काम, बाहेरची कामं शिकू शकतो, पण हे जे आहे की ते शिकणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे झाडू मारायच्याही टेक्निक्स असतात. आहे झाडूने असा केला म्हणजे निघतो असं नाही, एवढ्यापर्यंत मग ते सांगायचे. तर मला वाटतं की हे प्रिपेअर्ड असावं आपण. मी जर स्त्रीकडून एवढ्या अपेक्षा करतोय, तर आपणही त्या ह्याला उतरलं पाहिजे की बाबा कुठेतरी मदत केली पाहिजे. त्याची वाटणी करून घ्या. आता सगळीकडे वॉशिंग मशीन असतात, बाबा ती काहीतरी करते, वॉशिंग मशीनला कपडे घालून परत ते वाळत घालायला काय, कुठे तिथे काय इगो येतो. आणि आत्ता बरं का, आत्ता पुरुष चेंज होतोय, मी बघितलंय. आधीच्या पिढीने कधी मुलांना घेतलं, त्यांचं शिशू काढलं माहिती नाही. मी करतो. मला माझ्या मुलीचं डायपर चेंज करायला मला काय रॉंग काय त्याच्यामध्ये, चांगलं आहे. आणि ती मम्मीकडून पटकन नाही घेणार, पण माझ्याकडे मी म्हणेल तसं करणार असं आहे. मग हे इथंपर्यंत उतरायला पाहिजे. ह्याच्यामध्ये कुठलाही इगो आणू नये, आणि रिलेशनशिपमध्ये तो नसावाच इगो, ॲटिट्यूड, काही गोष्टी. त्यामुळे ह्याच्याशी मी पूर्णतः सहमत आहे की दोघे पण जर वर्किंग आहात तर ती घरातल्या कामांमध्येही थोडीफार वाटणी करायला पाहिजे. एक्झॅक्ट असंच नाही की 5 गोष्टी तू 5 गोष्टी मी, हे काय ठरवून करायच्या गोष्टी नसतात, पण व्हायला. सर, मी एक केस वाचली होती इंटरनेटवर. डिवोर्सचं कारण म्हणजे लग्नानंतर वर्षाच्या आतच डिवोर्स, म्हणजे आधी 3-4 महिन्यात. आणि कारण काय, तर तो मला रोज मदत करत नाही, ही डझंट गेट गिफ्ट्स फॉर मी, हे असे काहीतरी क्षुल्लक कारण. आणि एक अशी ही एक्स्ट्रीम केस वाचली होती की इट इज कॉल्ड ॲज अ ग्रे डिवोर्स. ग्रे डिवोर्स सगळ्यात जास्त वाढते. त्या मुली असतील किंवा तो मुलगा असेल, काय एक्सपेक्टेशन्सनी येतात माहिती नाही, की म्हणजे तो आत्ता आला मुलगा की मग कुठेतरी सोशल मीडियाला बघितलं असतं की तो हिरो त्या हिरोईनला मदत करतोय, कांदा चिरून देतोय, अजून काय करतोय. त्यांना वाटतं ते सगळं तसंच आहे. ह्याच्यावरती आत्ताच्या जनरेशनवरती सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स खूप आहे. त्यांना वाटतं की ते कसं करतात, मग ते सोशल मीडियावर दाखवतात. मी खूप जपून वाक्य वापरतोय, सोशल मीडियावरती दाखवलं जाणारं सगळंच खरं नसतं. यार, मी आणि माझी बायको भांडतोय, त्याचा काय सेल्फी काढून नाही ना अपलोड करणार. कुठेतरी छान दिवाळीला नटलो सजलो त्याचा फोटो काढणं, म्हणजे याचा अर्थ आम्ही काय, आत्ता मी इथे ब्लेझर घालून बसलो आहे. मी ऑफिसला असताना ज्यावेळी आता ऑनलाईन काउन्सिलिंग असतात माझी, मी खाली शॉर्ट असते, वर शर्ट असतो, व्हिडिओ कॉलवरती करतो.
ठीक आहे ना, प्रत्येक वेळी माणूस तसा असू शकत नाही ना सोशल मीडियाला दाखवून. ह्या सोशल मीडियाचा इन्फ्लुअन्स त्यांच्यावरती जास्त होतो. 1-2 महिन्यात अशा माझ्याकडेही केसेस आल्या. 15व्या दिवशी डिवोर्स मागते ही केस माझ्याकडे, मुंबईची केस आहे. आणि मी म्हटलं अरे तुम्ही एकमेकांना समजून तरी घ्या. तुम्ही अजून ते हनीमूनलाही बाहेर गेले नाही तोवर मला तो नको वाटतोय. त्याच्यामध्ये पुन्हा दुसरी कारणं असतात. मोस्ट ऑफ दी टाईम जुने रिलेशन्स असतात, ते घरचे मान्य करत नाहीत, ते कॉन्टॅक्टमध्ये असतात, घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलेलं असतं आणि मग तो पार्टनर नको वाटतो, त्याच्यासोबत फिजिकल व्हायला रेडी नसतात. कुणी म्हणजे मुलीच असं नाही, मुलगाही त्यांच्या त्या तिकडे कमिटमेंट असतात. अशानेही प्रॉब्लेम्स होतात. आणि हे म्हटलं तसं अतीच्या अपेक्षा, मग त्यांना मी जसं म्हटलं की मोजून मापून करता येत नाही की मी भाजी केली तू आमटी कर, असं नाही होत. ते एक मजेत त्याला सपोर्ट करायचा असतो. त्या गोष्टी होत नाहीत. जुने मी म्हटलं प्रॉब्लेम, जुन्या रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स असतात, एक्सपेक्टेशन्स अति लेवलला नेऊन ठेवलेले असतात, त्याच्यामुळे हे येतं. आणि ते ज्यांना 15 दिवसात पाहिजे असतो ना डिवोर्स, ते पुढे जाऊन जरी त्यांनी लग्न केलं, कुठलंच लग्न त्यांचं यशस्वी होत नाही. कारण त्यांच्या ज्या अपेक्षा असतात तसा पार्टनरच एक्झिस्ट करत नाही, अशी गोष्ट आहे. आणि पुढचा मुद्दा आहे तो ग्रे डिवोर्सचा. आता तुम्ही तुमच्या कॉलेज वयात असेल बघा की ते 16वं वरीस धोक्याचं म्हणून गाणं होतं. आत्ता मी म्हणतो 45-50चं वय धोक्याचं. सगळ्यात जास्त जे माझ्याकडे केसेस आहेत एक्स्ट्रा मॅरिटलच्या असतील, डिवोर्सच्या असतील, ह्या वयातच होतात. ग्रे डिवोर्स त्याला काय म्हणतो का, केस ग्रे झालेले असतात थोडं, म्हणून त्याला ते आपण ग्रे डिवोर्स म्हणतो. मग झालं 20-25-30 वर्ष झाली आहेत लग्नाला, मुलांचं एज्युकेशन झालं आहे, ते सेट आहेत, मग आता काय करायचं. कारण त्यांनी 25-30 वर्ष एकमेकांना वेळच दिलेला नसतो. मग माझं करिअर, मग मुलांची शाळा, मुलांचं हे, मुलांचं ते, मुलांचा क्लास, मग त्यांचं फ्युचर, मग ते घर घ्यायचा EMI चालू आहे. आणि या सगळ्यामध्ये त्यांनी एक नवरा बायको म्हणून पटणार नाही तुम्हाला, फिजिकल संबंधांमध्ये 5 मिनटात 10 मिनटात फिजिकल संबंध होणाऱ्या गोष्टी आहेत. ती स्त्री कशी सॅटिस्फाय होणार. म्हणजे तिथंही एवढं गरजेचं आहे की त्या पुरुषाला वाटतं की पेनिट्रेशन म्हणजेच सेक्स. इथंपर्यंत गोष्टी गेल्यात. ते त्यांनी कधी म्हणजे तिचा विचारच केला नाही. मला माझं झालं, मी झालो, झोपलो, इथंपर्यंतच्या गोष्टी आहेत. आणि मग काय होतं की मग हे मुलं वगैरे सेट झाली, सगळ्या गोष्टी झाल्या की मग ते कुठेतरी रिटायरमेंटला आल्यावरती पण मग एकटेपणा येतो. आणि आम्हीचं जर नवरा बायकोचं माझं 25 वर्ष झालं, ते त्या काइंड ऑफ कम्युनिकेशनच नाही. किंवा मुलं आहेत म्हणून पुढे नेतोय. कधीतरी लग्नाच्या आधीचे 1-2-3 वर्षाचं काहीतरी साठलेलं असतं मनात. मग आता बाळ झालं आहे, मग आता वेगळं होऊ शकत नाही, मग घरचे काय म्हणतील, म्हणून ते ओढत ताणत नातं पुढे नेलेलं असतं. आता झालं, मुलांचं झालं, मग पुन्हा अशाही केसेस माझ्याकडे आता 2 डिवोर्स आहेत. मी माझ्या परीने ट्राय करतोय की ते नाही होणार, कारण मी जोडणारा माणूस म्हणतो मला, तर मला तोडायला आवडत नाही. ते याच्यासाठी थांबलेत, त्यांच्या मुलगीला आता स्थळ शोधतायत. मग आपण आधीच जर वेगळं झालं तर मुलीच्या लग्नाचं, म्हणजे आता ते वेगळं व्हायला मुलीचं लग्न व्हायची वाट बघतात. हा ग्रे डिवोर्स एवढा वाढतोय. आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागलं आहे की विचित्र गोष्टी चालत. म्हणजे काय होतं की आता नवे डिवोर्स झालं तर लोक म्हणतात या जनरेशनचा, त्या जनरेशन. इकडं गेलं ना की पुन्हा ते जो सुरुवातीचा पाठ होता आपला, जेन झी असतील किंवा आम्ही मिलेनियल असो, ह्यांच्यामध्ये काय होतं, अरे हे पण तसेच. म्हणजे आता मी कोणाचं तरी हे घ्यावं की बाबा हां हे बेस्ट कपल म्हणू किंवा काय, अशा गोष्टीच राहणं कमी झालं आहे. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे लॅक ऑफ कम्युनिकेशन, फिजिकल इंटिमसी नाही, एकमेकांना वेळ देणं नाही. मी म्हणतो रोज अर्धा तास द्या, 24 तासातला अर्धा तास द्यायलाच पाहिजे. जे आपण ते हे सगळं रिलेशनशिप कसे मेंटेन करायचे त्या सत्रामध्ये आपण ते बघूच, पण हे गरजेचं आहे. आणि मग हे ग्रे डिवोर्स प्रचंड वाढत आहेत. मग पुन्हा वेगळे राहायचं, मग ते प्रॉपर्टीचे डिस्ट्रीब्युशन करायचे का, मग मी मुलीकडे राहायचं का तू मुलाकडे राहायचं, खूप विचित्र लेवलला यार. म्हणजे आपण विचार नसेल केला अशा लेवलच्या काही काही गोष्टी असतात. खरं कारण त्याला काय आपण सांगू शकतो. नाही तेच नाही, मी आता जसं म्हटलं की आता सांगितलं की तुमच्यामध्ये ते कधी कम्युनिकेशनच झालं नाही. मी नवरा बायको आमच्या नात्यासाठी म्हणून खूप नाके बराबर जगले. मी का जगले की आता हां समाजाने लग्न लावून दिलं आहे, म्हणजे नवरा बायको तर एकत्र राहायला पाहिजे, मग एकत्र राहिलं तर फिजिकल व्हायला पाहिजे, फिजिकल झालं म्हणजे मुलं होणार, मग एकदा मुलं झाली की मग मुलांसाठी जगणार आहे, मग मुलांच्या करिअरसाठी वेळ देणार आहे. आणि मग याच्यामध्ये एकमेकांसाठी वेळच नाही. तो कधीतरी जॉबवर जाणार, उशिरा येणार, ही जॉबवर असेल तर मग काय बोंबच.
जॉबवरून एक असं एक लेख वाचला होता की आधी स्त्रिया जास्त बाहेर पडत नव्हत्या, कमवत नव्हत्या. आत्ताच्या स्त्रिया कमवतात, इंडिपेंडेंट आहे. म्हणजे एका ठराविक वेळेनंतर त्यांना नवऱ्याच्या पैशाची गरज लागत नाही, जी आधी संसारात असताना लागायची. तर हा कुठतरी एक बदल असू शकतो का, की मी कमवते, माझे पण पैसे आहेत, मला माझं लाईफ वेगळं जगायचंय, छान जगायचं आहे, मला कुणाची गरज नाही, म्हणून मी आता तुझं भरपूर भोगलं आहे, किंवा मी मुलाच्या लग्नापर्यंतची वाट बघत होते, आता मी माझं करणार. ह्याच्यावरती वेगळा पॉडकास्ट होईल एवढा विषय आहे, पण मला कॉन्ट्रावर्सी ओढवून घ्यायची नाही आहे. गोष्ट कशी आहे ह्याच्यामध्ये होतं सर, म्हणजे मी जनरलाइज स्टेटमेंट देत नाही कारण सगळ्यांना त्याच्यात पकडत नाही. काही महिला असतात की जनरली बरं का, अजून मी खूप जपून सगळ्यांना तसं म्हणत नाही, कुणी चांगल्या ह्यानी काम करतात, की पुरुष कमवतो त्यावेळी ते कुठेतरी पूर्ण फॅमिलीचा विचार करून असतो. बरोबर. स्त्री नसते, सगळ्या स्त्रिया नसतात. अजून मी पुन्हा ते रिपीट करतोय, पण काही वेळा ते कुठेतरी मग ते माझे पैसे ही गोष्ट अहंकार कुठेतरी तयार व्हायला लागतो. आणि दुसरी गोष्ट कशी आहे, आधीच्या काळातला विचार करतोय, पुन्हा मी ते इथे रिलेव्हंट असेल नाही असेल ते आपण नंतर ठरवू. आधी कसं होतं, पुरुष कमवायचा, स्त्री घरी असायची, मग ती दोघांच्या एकमेकांवर डिपेंड होते. जुन्या काळी काय होतं की ते इंटरडिपेंडंट होते, की मला तिची एक व्हॅल्यू होती आणि हा पुरुष कमावून आणणार आहे त्याचे पैसे, किंवा मग ही माझी मुलं सांभाळणार आहे, किंवा हे करणार आहे, असं जेवण बनवणार आहे, घरचं काय असेल ते बघणार आहे. आत्ता काय झालं आहे, दोघेही कमवणारे झालेत आणि मग त्याच्यात झालं काय, मला वाटतं की रिलेशनशिप टिकवायचं असेल तर ते एकमेकांवर कशासाठी तरी डिपेंड असलं पाहिजे. मग आणि त्यावेळी आधीच्या ह्याच्यात सगळ्यात जास्त मुद्दा होता तो म्हणजे पैशांचा होता. आता तीही कमावती झाली आहे, चांगलंच आहे, वाईट काहीच नाही, स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. पण मग तिथे तो कुठे हे अहंकार यायला नको की मी इंडिपेंडंट आहे, जे मग मी माझं काही करू शकते, तर हे नाही. म्हणजे आणि मग एक मी असंही माझं एक रील केलं आहे ज्याच्यामध्ये एका बाहेर एकाने जेनजीचंच इंटरव्ह्यूज घेतलेत, की पोरांना विचारलं की तुम्हाला मुलींची गरज आहे का, गरज आहे का, हो 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 लग्नाची. पोरींना विचारलं तर नाही, सगळ्यांचे आले नाही. म्हणजे ते गरज प्रत्येकाला असते आणि असं नाही की मग ते फक्त फिजिकलच लागते, पण ते इमोशनलही तितकीच गरजेचं असते. कुणाचेही आई बाबा आयुष्यभर पुरत नाहीत, तिथून पुढचा जो येणारा एकटेपणा असतो तो आत्ता कळत नाही, पण माणसाने कुठेतरी पुढच्या 10 वर्षांचा विचार केला पाहिजे. जसं आपण इन्शुरन्स उतरून ठेवतो, कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केलेली असते, सिप करतो, पण तशा प्रकारे नात्यासाठीही पुढच्या तो ॲटलिस्ट 10 वर्षाच्या विचारांनी मी जायला पाहिजे. मी आता 30मध्ये आहे, मला वाटतं की लग्न नको, हे बाबा माझं मस्त आहे, पण 40मध्ये तुम्हाला जगावंसंही वाटणार नाही. आईबाबा नसणार, बहिणीचे भावाची लग्न झालेली असणार, तो एकटे पण खायला उठतं आपल्याला. मग त्याच्यामुळे पैसे हेच सर्वस्व नाही, तो पण एक पार्ट आहे, पण ही दोघं एकत्र असणं गरजेचं आहे. मग ते कंपॅनियनशिप खूप जास्त गरजेचे आहे माणूस म्हणून जगायला, कारण ह्युमन इज अ सोशल ॲनिमल. ओके, त्याच्यामुळे मग त्याला कितीही म्हटलं ना आपण की समाज असेल किंवा घरचे असतील किंवा जॉईंट फॅमिली असेल, सगळे लागतातच. आणि ज्या वयामध्ये खरं एकमेकांची साथ ही गरजेची असते, आफ्टर 45-50 म्हणा, किंवा तुम्हीच उरता आयुष्यात, मुलं बाळ सगळे आपापल्या कामाधंद्यात झाले असतात, आणि मग त्या जी गरज असते तेव्हाच तुम्ही जर डिवोर्स बद्दल हा विषय तर हा फारच म्हणजे न पचणार आहे. कुठतरी लॅक ऑफ कम्युनिकेशन, संवाद जे आपण नेहमीच म्हणतो, तो त्या ठिकाणी फार महत्त्वाचा असावा. ते पण आहे. कुठेतरी कोणतरी रीलवाला येतो, काहीतरी सांगतो ते किती चांगला आहे, किंवा रिटायरमेंट नंतरचं मी असं करेन, गोव्याला जाऊन राहील. गोष्ट कशी असते, रिटायरमेंट ठीक आहे, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण मी गेली 30 वर्ष, आता समजा मी आता 20 एजपासून काम करतो आहे, मला आता 40शीत रिटायरमेंट घ्यायची आहे. मी ते 20 वर्ष काम केलं आहे, 20 वर्ष रोज माझ्या डेडलाईन्स आहेत, इथं जायचं आहे, तिथं जायचं, आता इथलं झालं की इकडे जायचं आहे, त्यानंतर पुन्हा जाऊन शूट करायचं आहे, कोर्सची माहिती काढायची आहे. मी जेव्हा रिटायरमेंट घेतो 40शी नंतर, गोव्याला एकदा जाईन यार मी, 2 दिवस भारी वाटेन, तिसऱ्यांदा मला तो बियर घेऊन तिथं ह्याच्यावर बसायला बीचवरती भारी वाटेल, रोज नाही वाटणार. गोवाही बोर होतो 3ऱ्या दिवशी. त्याच्यामुळे हे असणं गरजेचं. त्यांना वाटतं की नातं नाही म्हणजे आता निवांत, मग मी आज इकडे फिरून येईल, मी सोलो ट्रिपला जाईल. सोलो ट्रिपला काय तुम्ही आयुष्यभर पुरलेलं आयुष्य जाणार नाही ना यार. महिनाभर गेलात, पुन्हा घरी यायचंच आहे तुम्हाला.
त्याच्यामुळे कुठेतरी त्याच्या आहारी जाऊन, जसं मी हे काल रील बघत होतो की एक रील बघून थायलंडला कुणीतरी लेडीजचा एक ग्रुप गेला ह्याच्यासाठी फिरण्यासाठी, की एवढं 60,000 होईल, 30,000 होईल, आणि त्यांचं जेवणाचं बिल झालं 8 लाख रुपये. त्यांनी सांगितलं की रीलवाल्यांचं ऐकून इथेही येत जाऊ नका. कारण कसं असतं की आता समजा जगाचं राहू द्या, मीच एखादं रील बनवलं आहे की बाबा नार्सिसिस्ट लोक अशी असतात, हे करतात ते करतात, पण नार्सिसिस्टचं एक ठीक आहे, किंवा मी एक्स्ट्रा मॅरिटलबद्दल मी कुठल्या सिच्युएशनला धरून सांगितलं आहे, ती सिच्युएशन आहे तशी कुठल्या कपलला लागू होईलच असं नाही. कदाचित त्यांचंही एक्स्ट्रा मॅरिटल असेल, त्यांचंही असेल, पण कोण फिजिकलसाठी गेला असेल, कोण इमोशनलसाठी गेला असेल, कोण मजा करायला गेला असेल. त्याच्यामुळे ते आहे तसं लावून न घेतलेलं चांगलं. कुठलंही नातं टिकवायचं असेल, लग्नाआधीचं रिलेशन्स असतील, लग्नानंतरचं रिलेशन असेल, जे काही टिकवायचं असेल ते. कारण आता सोशल मीडिया व्हॅलिडेशन द्यायला लागलं आहे लोकांना. म्हणजे काय होतं, आता समजा नवरा बायकोंमध्ये भांडणं झाली आहेत, वाद झाली आहेत, तो अल्गोरिदमला सगळं माहिती आहे त्या तुझं. अरे ते ChatGPT वर पण टाकतात, आय हॅड अ फाईट विथ माय हजबंड, व्हॉट शुड आय डू. ओ माय गॉड. एवढं नाही पुढे गेलं की AI तुमच्यातली भांडणं सोडवेल. आमच्यासारखे बसलेच नसते मग दुकान उघडून. थोडक्यात AI वरतीच पॉडकास्ट केलं असतं. पण काय होतं याच्यामुळे, बट तो सोशल मीडिया काय करतो, तिला दाखवतो की तुझंच सगळं बरोबर आहे, यू आर विक्टीम. त्याला दाखवतो तुझंच सगळं बरोबर आहे, बायको कशी चूक. त्याच्या इन्स्टाला वेगळे रील्स येत असतात, हिच्या इन्स्टाला वेगळे रील्स येत असतात. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती नात्याचं व्हॅलिडेशन ठरवू नका. ठीक आहे, कुणाला तरी एक्सपर्टला भेटा, जास्तच होतं आहे ना. आणि कुठल्या एक्सपर्टला भेटणं, सायकोलॉजिस्टकडे, काउन्सिलरकडे जाणं, याच्यात रॉंग काहीच नाही. जसं मी आजारी पडल्यावरती डॉक्टरकडे जातो, तसं नातं आजारी पडतं, सगळ्यांचं पडतं. मी जसं सांगितलं की आमच्यातही वाद होतात, कारण 2 वेगळ्या घरातली लोकं एकत्र येतो, 2 वेगळ्या विचारांची येतो. असं नाही ना की मला ते ॲक्युरेट मॅच होणार आहेत सगळे विचार, असं नाही होणार. मतभेद हे पुन्हा तिथेच आलं, परफेक्टवरतीच आलं. सर, आता आपण परफेक्शन, इम्परफेक्शन किंवा दोघांनी एकमेकांच्या रिकाम्या जागा भरणे, हे आपण लहानपणी जे करत होतो ते करावं, हे तुम्ही खूप छान सांगितलं. तर मला एक शॉर्टमध्ये तुम्ही मला फक्त असं एक हे सांगा, किंवा आपल्या सर्व श्रोत्यांसाठी कानमंत्र, की तुम्हाला तुमचं नातं टिकवायचं असेल, संबंध छान ठेवायचे असेल, फुलवायचं असेल, तर काय करायला पाहिजे आणि कसं ते तुम्ही मॅनेज केलं पाहिजे. भांडणं होणार, 2 वेगळ्या व्यक्ती, म्हणजे आई आणि मुलीचं होतं, 2 सख्ख्या भावा बहिणींचं होतं, भांडणं होणार, तर ते काय केलं पाहिजे हे मला आणि आमच्या ह्या ऑडियन्सला पण आज तुम्ही सांगावं एका टेकअवे मेसेजमध्ये आपल्या. तर अशी माझी इच्छा आहे. थोडंसं उत्तर तुमचं या प्रश्नामध्ये होतं की आई मुलीमध्ये पण भांडणं होतात. तर गोष्ट कशी आहे, मला हे वाटलं पाहिजे की माझ्या आईसोबत वाद होतात, माझ्या भावासोबत होतात, माझ्या बहिणीसोबत होतात, तेव्हा काय आपण ते नातं तोडतो का? नाही तोडू शकत, कारण ते आपल्याला गोष्टी माहिती आहेत की हे काय तोडायचं नाही आहे. पण नवरा बायकोमध्ये काही झालं की ते का, कारण आपल्याला डिवोर्स हा ऑप्शन दिसतो आहे. पहिला डिवोर्सकडे ऑप्शन बघणं किंवा त्या नवरा बायकोच्या नात्याकडे ऑप्शन म्हणून बघणं बंद करा. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कम्युनिकेशन वाढवा. कम्युनिकेशन वाढवा म्हणजे नॉर्मल गप्पा टप्पा रोज अर्धा तास ठेवाच तो एकमेकांसाठी. तो अर्धा तास असा असावा, ना TV असेल ना मोबाईल असेल. कंपल्सरी जेवताना मोबाईल बाजूला ठेवा. छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या वाटतात, पण त्या खूप मॅटर करतात. दिवसभरात काय झालं, कसं झालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अलीकडे आहे की ते ऐकायची कॅपॅसिटी ठेवा. ते लोकांमध्ये ऐकायचं कमी झाले. मला सांगायचंच असतं काहीतरी आधी, म्हणजे समोरचा संपवतो का नाही संपवतो तर मी माझं चालू करतो. आणि कुणालाही लगेच काही गोष्टींवरून त्याचा उहापोह केल्याशिवाय जज करायला जाऊ नका. त्याला त्याची स्पेस देणंही तेवढंच गरजेचं आहे. तुमच्या दोघांचीही स्पेस असणं तेवढंच गरजेचं आहे. कधीतरी मूवीला जाणं, कुठेतरी फिरून येणं, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे माझं जे आहे, मी आता लग्न केलं तर मला ते आयुष्यभर घेऊन जायचं आहे. जशी माझी आई आहे, जशी माझी बहीण आहे, तशीच ही बायको आहे. हे बाजूला ठेवू शकत नाही आपण गोष्टी. हे म्हणून जर पुढे गेलं, एकमेकांना समजून घेण्याची ती पॉवर जर वाढवली, आणि सगळ्यात महत्त्वाचं परफेक्ट कुणी नसतं हे मी एकदा ॲक्सेप्ट केलं, पचवून घेतलं की माझंही चुकू शकतं, माझंही चुकतं, तर मग आणि विश्वास. कारण मी प्रेमाची व्याख्या करतानाच म्हणतो की लव्ह इज इक्वल टू ट्रस्ट. प्रेम म्हणजेच विश्वास आहे. एवढ्या गोष्टी सांभाळल्या, त्याला खूप काही मोठे नियम अटी लावायला लागतात असं नाही. इतकं केलं तर कुठलंही नातं मला वाटतं
त्या नात्याला वेळ देणं, त्या नात्यासाठी सॅक्रिफाईस करणं काही वेळा, ह्या इतक्या गोष्टी थोड्या थोड्या जरी आपण करत गेलो ना तरी काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत. विष्णू सर, आज इतका सुंदर पॉडकास्ट झाला आहे. आपण गप्पा छान मारल्या, खूप सारे इन्साइट्स मिळाले अँड आय एम शुअर आमच्या श्रोत्यांना, मग ते जेनझीज असो, मिलेनियल्स असो, पेरेंट्स असो किंवा आजी आजोबा असो, आज सगळ्यांना या पूर्ण पॉडकास्टमधून काही ना काहीतरी टेकअवे मिळाला असेल. आणि आपण आशा करूया की आजचा हा पॉडकास्ट ऐकणाऱ्यांमध्ये प्रत्येकाच्या नात्यामध्ये एखादा सुंदर बदल, एखादा सुंदर पॉझिटिव्ह चेंज झाला असेल. तर आपला या पॉडकास्टचा उद्देश सफल झाला असं आज आपण म्हणूया. आणि कोल्हापूरहून खास आमच्या विनंतीला मान देऊन इथं आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या वेळेसाठी खूप खूप धन्यवाद. आज खूप छान झाला पॉडकास्ट. थँक्यू सो मच मला इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि मी सगळ्यांनाही हेच सांगेन की मी चॅनल जाऊन बघितलं, प्रचंड व्हॅल्युएबल कंटेंट त्याच्यावरती मिळतं. त्यामुळे सगळ्यांना मलाही विनंती आहे की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ह्याच्यामुळे काय होईल की त्या अल्गोरिदमला कळेल आणि हे जे चांगलं कंटेंट आहे ते मॅक्झिमम लोकांपर्यंत जाऊ द्या, ते जे प्रयत्न करतात त्याला. थँक्यू सो मच. थँक्यू.